चलो. Okay, so friends, our today's topic of discussion is Indian Constitution. Yesterday we talked about constitution making process of Constitution of India, and in that we discussed drafting committee. Okay, and finally, Sir, sorry for interrupting. Our lecture on preamble, no? yes, preamble of the Constitution of India. Okay, preamble of the Constitution of India. So मराठीमध्ये प्रियांबलला काय म्हणतात किंवा काय शब्द काय आहे, तर त्याला मराठीमध्ये प्रारूप म्हणतो आपण. भारतीय संविधानाचे प्रारूप. ओके, प्रारूप, सरनामा. ओके, these are the different words. ओके, प्रारूप, सरनामा, and then त्याला आपण म्हणतो उद्देशिका. ओके, उद्देशिका ये वर्ड, उद्देशिका जो है ये शायद हिंदी में भी प्रयोग होता होगा, उद्देशिका. ओके, सो preamble means it is a preface, another word preface, सरनामा, प्रारूप, उद्देशिका. ओके, सो ये सारे उसके synonyms है, इंग्लिश और whatever हिंदी मराठी. Now if you want to like study Constitution of India, you need to go through preamble first. Okay, if you are going through preamble, then you will come to know that what is there, what are the aims and objectives of our Constitution of India. अगर आपको संविधान में क्या लिखा है ये समझना है तो आप प्रियम्बल को पढ़िए. प्रियम्बल के माध्यम से ही आपको सारा कुछ समझ में आ जाएगा. तो प्रियम्बल इसीलिए उसको उद्देशिका बोलते हैं, इसीलिए उसको प्रिफेस बोलते हैं, इसीलिए उसको सरनामा बोलते हैं. सर, म्हणजे संविधानाच्या प्रस्तावनेला उद्देशिका म्हणतात का? हो, प्रस्तावनाच, तेच प्रस्तावना, उद्देशिका, प्रारूप, सरनामा हे सगळे शब्द आहे. ओके ओके, सो आता माझ्याकडे इंग्लिश मध्ये आहे की प्रियम्बल मध्ये काय काय आहे. आता प्रश्न याच्यावरती जो येतो तर त्याच्या संदर्भात मी आधीच बोललोय की व्हॉट इज अ क्वेश्चन रिलेटेड टू दिस. सो yesterday only we discussed that who proposed objective resolution. Who proposed objective resolution? Yesterday only I have told you, no? Jawaharlal Nehru. Okay, so Jawaharlal Nehru on 13 December 1946 proposed this objective resolution, and finally this objective resolution it was accepted, and in 1947, and this objective resolution is called as the preamble of the Constitution of India. Okay, so the credit for this preamble is given to Jawaharlal Nehru. Okay, so जवाहरलाल नेहरूच्या संदर्भात प्रश्न येतो, याच्या आधी आलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रकारचा क्वेश्चन कसा येईल. ओके, सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू दिस. सो इसमें इस प्रियम्बल को ना हम अगर थोड़ा सा पढ़ेंगे तो उसमें हमें समझ में आ जाएगा कि इसको देखो, वी द पीपल ऑफ इंडिया, है ना, हैविंग solemnly resolved to constitute India into sovereign, okay, socialist, secular, democratic republic, okay, and to secure to all its citizens जस्टिस, सोशल, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल. अभी यहाँ पे मैं थोड़ा सा रुक जाता हूँ. ओके, सो अभी ये जो प्रियम्बल है ना, इसका एक मैंने थोड़ा सा पढ़ लिया कि वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोग, आम्ही भारताचे लोक, है ना, वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळं त्याचं रूपांतर, आम्ही भारताचे लोक. सो वी द पीपल ऑफ इंडिया क्या, हैविंग solemnly resolved टू कॉन्स्टिट्यूट इंडिया, भारत को हमें कैसे बनाना है, टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू अ सॉवरियन. ओके, सॉवरियन मतलब सार्वभौम. सो जस्ट अ मिनट, सॉरी, हाँ, सो सॉवरियन, सार्वभौम बनाना है. उसके बाद सोशलिस्ट, समाजवादी. ओके, उसके बाद फिर सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, डेमोक्रेटिक, लोकशाही, और रिपब्लिक मतलब गणराज्य. एंड टू सिक्योर टू ऑल इट्स सिटीजन्स, और इस देश के जो सिटीजन्स है उनके लिए क्या सिक्योर करना है,
सो जस्टिस, जस्टिस, जस्टिस काय? न्याय. सो न्याय किस तरह से? सोशल, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. इकोनॉमिक जस्टिस, इकोनॉमिक, आर्थिक, आर्थिक न्याय. एंड पॉलिटिकल, राजनीतिक, राजनीतिक न्याय. ओके. सो फर्स्ट लाइन में ये जो वर्ड्स आए ना, इसके ऊपर क्वेश्चंस आ सकते हैं कि अरेंज the words mentioned in the preamble of constitution in a correct preamble of the constitution of India in a correct sequence, in a correct order. So ये order क्या है? Sovereign, socialist, secular, democratic, republic. Okay, बिल्कुल ये मतलब ये आप लोगों को याद होनी चाहिए. So they will ask you these particular question with respect to these particular small information. What is arranged in the, or which of the following is the correct chronological sequence of the words mentioned in the preamble of the Constitution of India. भारताच्या सरनाम्यामध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांचा अनुक्रम लावा. ओके, त्यांचा योग्य अनुक्रम लावा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय? सॉवेरियन, सार्वभौम है, सोशलिस्ट है, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, डेमोक्रेटिक, लोकशाही, और रिपब्लिक मतलब गणराज्य. ठीक है, एक हो गया क्वेश्चन. मैं थोड़ा सा पहले क्वेश्चन के हिसाब से बात करूंगा, फिर हम उसके कंसेप्चुअल पार्ट में जाएंगे. ठीक है. दूसरा, एंड टू सिक्योर टू ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस. सो जस्टिस में क्या है ना? जस्टिस चाहिए. तो जस्टिस किस तरह से चाहिए? तो सोशल जस्टिस चाहिए. पहला आया है सोशल जस्टिस. सेकंड क्या आया है? इकोनॉमिक जस्टिस. जस्टिस सोशल फर्स्ट, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल. अब ये सोशल जस्टिस ही क्यों आया? ये क्वेश्चन मार्क आपके सामने आना चाहिए कि व्हाई सोशल जस्टिस फर्स्ट. उन्होंने ऐसा नहीं किया ना कि पॉलिटिकल जस्टिस फिर उसके बाद इकोनॉमिक और फिर सोशल, ऐसा नहीं किया. देयर इज अ स्पेसिफिक chronology. Okay, you should ask this question to yourself कि why social justice first, क्यों आया, उसके बारे में हम डिस्कशन करेंगे. So social justice, सामाजिक न्याय, इकोनॉमिक जस्टिस, आर्थिक न्याय, पॉलिटिकल जस्टिस, राजनीतिक न्याय. ओके, सो जस्टिस, सोशल, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल. उसके बाद क्या आता है? लिबर्टी. अभी ये अगर क्वेश्चन पूछा कि व्हाट काइंड ऑफ जस्टिस मेंशन इन द प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, सो सोशल, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल. ओके, उसमें ये भी बोल सकते हैं, वो आपको ऑप्शंस में देंगे एजुकेशनल. तो आपको लगेगा अगर आपकी पढ़ाई नहीं है, अगर आपने पढ़ा नहीं है, तो आप देखोगे कि अरे नहीं, ये जस्टिस में अगर इफ दे आस्क यू अबाउट द प्रियम्बल, इफ दे आस्क यू अबाउट द प्रियम्बल स्पेसिफिकली कि विच ऑफ द फॉलोइंग जस्टिस इज एन्श्योर्ड इन द प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, खालीलपैकी कोणता न्याय हा सरनाम्यामध्ये नमूद केलेला आहे. तर त्यांनी 3 प्रकारचे शब्द वापरलेले आहे: सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय. त्यांनी शैक्षणिक न्याय शब्द वापरला का? नाही वापरला. दे हॅवंट मेन्शन द वर्ड एज्युकेशनल. सो इफ यू आर नोइंग द थिंग, you can attempt your question correctly. If you are not knowing the thing, if you are a student who is just going and appearing for examination, so आप all of the above अगर लिख दिया उन्होंने, तो आप भी all of the above लिख दोगे, क्योंकि आपको तो ये पता है कि अरे शिक्षा का अधिकार भी संविधान देता है. लेकिन यहाँ पे पूछा क्या है कि प्रियम्बल में कौन सा वर्ड यूज किया है? प्रियम्बल. बी स्पेसिफिक, बी फोकस. ओके, हा, बी स्पेसिफिक अँड बी फोकस. सो त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. सो जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. देन लिबर्टी ऑफ थॉट. ओके, विचार, एक्सप्रेशन, अभिव्यक्ती. लिबर्टी म्हणजे काय? तर स्वातंत्र्य. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. आता लिबर्टी कशाचं त्यांनी स्वातंत्र्य दिलंय? सो थॉट, डोकं असलं की माणूस विचार करतो. अच्छा, डोकं असलं तरी विचार करतो आणि डोकं असूनही विचार करत नाही, दोन्ही गोष्टी असतात. हा, बोथ पॉसिबिलिटीज आर देयर, है ना. दिमाग है, लेकिन दिमाग का उपयोग किया ही नहीं जिंदगी में कभी, है ना. छोटी छोटी बातें, हाँ, छोटी छोटी बातें होती है, लेकिन हम कभी दिमाग का यूज करते ही नहीं. सो लिबर्टी ऑफ थॉट. अभी ये थॉट पहले क्यों आया, इसके बारे में भी हम बात करेंगे कि व्हाई थॉट फर्स्ट. थॉट क्यों पहले आया? एक्सप्रेशन, विचार आणि त्याच्यानंतर अभिव्यक्ति. जब विचार आता है तभी अभिव्यक्त हो सकते हैं, है ना.
विचार आएगा मतलब वो ये पूरा इसमें मेडिकल साइंस भी आ गया। पहले ब्रेन को कमांड मिलती है ऐसा करो, है ना, ब्रेन को कमांड मिली गिलास उठाओ, ब्रेन ने कमांड दी पानी पियो, ब्रेन ने कमांड दी नीचे रखो, ठीक है। हाँ हाँ, मेडिकल सायन्स वाले आहेत आपल्या इकडे, डॉक्टर फरहीन अँड डॉक्टर सुविधा. हा, तर ब्रेनचं फंक्शन तुम्हाला माहिती असेल, ब्रेनचं कमांड आली तरच माणूस ऍक्शन करतो. सो पहिले विचार आला पाहिजे, तेव्हाच ते एक्सप्रेशन मध्ये त्याचं हे होईल, कन्व्हर्जन होणार. ओके, सो थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, बिलीफ विश्वास, फेथ, फेथ श्रद्धा, ओके, अँड वर्शिप उपासना, ठीक आहे. हे असे सिक्वेन्स मधले वर्ड्स आहे. सो लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ एंड वर्शिप. ओके, चलो ये हो गया एक सीक्वेंस. ये सीक्वेंस बहुत इंपॉर्टेंट है. उसके बाद क्या है, इक्वालिटी, इक्वालिटी ऑफ स्टेटस, इक्वालिटी ऑफ स्टेटस एंड अपॉर्चुनिटीज. ओके, इक्वालिटी ऑफ स्टेटस एंड अपॉर्चुनिटी, समता है, समानता है. क्या है, किस कशाची, स्टेटस, स्टेटस मीन्स दर्जा, दर्जा, अँड अपॉर्च्युनिटीज मीन्स संधी, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. सो दर्जाची आणि संधीची समानता. ओके, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. ओके, दर्जाची समानता आणि संधीची समानता, स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. सी बोथ वर्ड्स आर हॅव्हिंग डिफरंट concepts, or like the ideas or the explanation is different. Status is one thing, opportunities is another thing. Status, darja and opportunity, both are different things. And to promote among them all, among them all matlab wo sare citizens, promote among them all, we the people of India, promote among them all. Fraternity, fraternity, बंधुत्व. ओके, FRATERNITY, फ्रॅटर्निटी, फ्रॅटर्निटी, बंधुत्व प्रमोट करायचं आहे. कसं, ॲश्युरिंग, ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, बहुत एक एक वर्ड बहुत इंपॉर्टंट है. ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ओके, फ्रॅटर्निटी assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. लास्ट मधले जे दोन शब्द आहेत ना, युनिटी, एकता, अँड इंटिग्रिटी, अखंडता, दीज वर्ड्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. युनिटी अँड इंटिग्रिटी. ओके, एकता आणि अखंडता, ठीक आहे. डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अगेन इम्पॉर्टंट है ना. सो डिग्निटी, ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल म्हणजे तो जो व्यक्ती आहे तर त्याची डिग्निटी, त्या व्यक्तीची डिग्निटी, डिग्निटी म्हणजे काय, त्याला काय आपण म्हणतो, स्वाभिमान आहे की नाही, त्याचा एक सेल्फ डिग्निटी असणे, म्हणजे त्याचा एक स्वतःचा एक अस्मिता असणे, स्वाभिमान असणे, सेल्फ रिस्पेक्ट असणे, तो प्रकार म्हणजे त्याची त्याची ॲश्युरिटी, त्याची ॲश्युरिटी हे संविधान देतं. सो फ्रॅटर्निटी, फ्रॅटर्निटी ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. म्हणजे हे बंधुत्व असलं तरच ती डिग्निटी येणार, तरच तो सेल्फ रिस्पेक्ट येणार, तरच ते युनिटी आणि इंटिग्रिटी येणार. इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, आमच्या संविधान सभेमध्ये, धिस 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949, आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी, डू हिअर बाय अडॉप्ट, एनॅक्ट, अडॉप्ट करतोय, हे घेतोय, स्वीकारतोय, एनॅक्ट अंमलात आणतोय, अँड गिव्ह टू अवर सेल्फ, आणि स्वतःप्रत, धिस कॉन्स्टिट्यूशन, स्वतःप्रत अर्पण करतोय. ओके, स्वतःप्रत, अँड गिव्ह टू अवर सेल्फ धिस कॉन्स्टिट्यूशन, स्वतःप्रत हे संविधान जे आहे तर ते आम्ही मान्य करतोय. ओके, अशा पद्धतीने त्याचा एक अर्थ आहे. आता एक लक्षात घ्या की दे लाईक विथ रिस्पेक्ट टू दिस रीडिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तुम्हाला स्पष्टपणे एक हे दिलेलं आहे, म्हणजे दे हॅव गिवन यू अ टोटल स्ट्रक्चर के व्हॉट इज मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, व्हॉट आर द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये बेसिकली काय गोष्टी आहेत आणि भारताचं संविधान कशाबद्दल बोलतं हे सगळंच्या सगळं तुम्हाला कशामधून समजतं, प्रिॲम्बल मधून समजतं. ओके, each and everything you are getting through this preamble of the Constitution of India. Now let us come to its discussion. ठीक आहे, आता याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करू. ओके, सो आता
तुम्ही ज्यांच्याकडे मराठीत अवेलेबल असेल, नेटवरती पण मराठीत अवेलेबल आहे, सो त्या लोकांनी मराठीतून ते बघू शकता. ज्यांना मराठीत बघायचं असेल त्या लोकांनी, बाकी इंग्लिशमध्ये तर ते सगळीकडे तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आता इथे शब्द महत्वाचा काय आलेला है कि वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोग, है ना. यहाँ पे ऐसा नहीं कहा है कि मतलब हम स्पेसिफिक रिलीजन के लोग, या फिर हम स्पेसिफिक कास्ट के लोग, या फिर हम स्पेसिफिक कम्युनिटी के लोग, ऐसा नहीं कहा गया है. यहाँ पे कहा गया है कि वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोग, है ना, हम भारत के लोग. सो एंड लास्ट में कहा गया है एंड गिव टू अवर सेल्व्स दिस कॉन्स्टिट्यूशन, और हम ये स्वतःप्रत मतलब स्वतःच्या प्रती अर्पण करत आहोत, असं ते शेवटची म्हटलेलं आहे कन्क्लुजन मध्ये. आता मग हे वी द पीपल ऑफ इंडियानी काय म्हटलेलं आहे? सॉलमनली रिझॉल्व, आम्ही शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो का, कशाची? टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सोवेरियन. सोवेरियन हम प्रतिज्ञा लेते हैं, हमने ऐसा ये किया है, प्रण किया है का, कशाचा? कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सोवेरियन. सो सोवेरियन मीन्स व्हाट? व्हाट डू यू मीन बाय सोवेरियन? सोवेरियन कंट्री, सार्वभौम कंट्री का मतलब क्या होता है? आप लोगों ने पढ़ा होगा. हाँ, रोशन बताओ. So sovereign means India has a independence country, and India has a constitutions. So India is an independent country. Yes, India sir. is an independent country. India is not under the rule of any third power. We are not ruled by Britain. We are not now ruled by USA. We are not ruled by China. We are not ruled by any third power. Okay, म्हणजे हमारे देश में जो रूल है वो हमारे ही भारतीय लोगों का है, जो बहुत अच्छे तरह से देश को अभी चला रहे हैं फिलहाल में. ठीक है. सो ऐसा है ना, बराबर है ना? Yes, sir. तो मैं बहुत सिरियसली कुछ बात बोल जाता हूँ तो आप लोग भी सिरियसली एकदम ऐसे मुंह लटका के, मतलब आता है दोनच चेहरे दिसतात, बाकीच्यांचे चेहरे दिसलेच नाही मला. ओके. So, है ना, वो बहुत अच्छे से सब चला रहे ना हमारे भारत के जो हम लोगों ने आंदोलन किए थे, मतलब फ्रीडम स्ट्रगल मूवमेंट जो हुआ था. कोणाच्या तरी माइकचा काहीतरी इश्यू दिसतोय मला, माझा आवाज मला रिपीट येतोय. सो फ्रीडम स्ट्रगल मूवमेंट में क्या हुआ था कि वी वेयर अगेंस्ट द ब्रिटिश गवर्नमेंट. सो ब्रिटिश गवर्नमेंट में हम लोग क्या बोलते थे कि भाई ये ब्रिटिश है, ये सफेद लोग है, व्हाइट पीपल, एंड व्हाइट पीपल आर रूलिंग ओवर द ब्लैक पीपल. अभी व्हाइट तो चले गए, ब्लैक है, लेकिन ब्लैक लोगों के इसमें ही, मतलब अभी ब्लैक अगर बोलूंगा तो फिर से रेसिज्म हो जाएगा. ओके. लेकिन हो क्या रहा है कि वी क्रिएटेड अवर कॉन्स्टिट्यूशन फॉर our own people, but our own people are not giving justice to the people of this country. Okay, तो अनफॉर्चुनेटली बात है वो, चलो बाद में उसके बारे में डिस्कस करेंगे. तो हमने क्या कहा कि वी द पीपल ऑफ इंडिया solemnly resolve to constitute into इंडिया into sovereign. so sovereign मतलब क्या कि हमारे ऊपर कोई दूसरा राज नहीं करने वाला अभी. so इसलिए हम sovereign है, क्योंकि हम ना, हमारे यहाँ पे जो गवर्नमेंट है, इट इज नॉट ऑफ चाइना, इट इज नॉट ऑफ यूएसए, इट इज नॉट ऑफ यूके. किसी थर्ड पार्टी का, थर्ड पावर का हमारे ऊपर इम्प्लीमेंट अमल नहीं है. हमने भारत के संविधान ने जो एक जो जरिया बनाया है, वॉट एवर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया क्रिएटेड, इलेक्शन सिस्टम, direct election system. So people are participating into that election system. After every 5 years, we are conducting elections for the parliamentary elections. We are conducting elections for the state assembly elections. We are choosing our cabinet at the central government, cabinet at the state government. और फिर हमारा काउंसिल ऑफ मिनिस्टर बनता है, और फिर हमारा एक प्राइम मिनिस्टर होते हैं, और हर स्टेट में हमारे चीफ मिनिस्टर्स होते हैं, है ना. तो अभी हम सॉवरेन है, मतलब हमारे ऊपर किसी दूसरे देश के व्यक्ति का रूल नहीं है. चलो ये बात क्लियर हो गई, सॉवरेन का कंसेप्ट क्लियर हो गया. बिकॉज मेनी ऑफ द टाइम्स मेनी ऑफ द स्टूडेंट्स डोंट नो दिस कंसेप्ट ऑफ सॉवरेन, सार्वभौम. ओके, चलो अभी दूसरा क्या बोल रहे हैं कि सोशलिस्ट. ठीक है, सोशलिस्ट. अभी सोशलिस्ट शब्द का क्या मीनिंग है? सोशलिस्ट को हम हिंदी या मराठी में बोलेंगे कि समाजवादी. नाउ व्हाट डू यू मीन बाय समाजवादी, सोशलिस्ट? What do you mean by socialist? Sovereign एक हो गया, and this socialist, secular and integrity, these three words. One word socialist,
second word is secular, okay, and the third was integrity. Okay, so in short, SSI आप बोल सकते हो. So these three words were not earlier in the preamble of the Constitution. These three words were added to the Constitution, to the preamble of the Constitution with the 42nd Amendment Act 1976. 42वी घटना दुरुस्ती 1976 ची, त्यानुसार हे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, म्हणजे ज्याला आपण म्हणू समाजवादी, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, इंटिग्रिटी म्हणजे अखंडता, हे जे तीन शब्द आले, हे तीन शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपल्या संविधानामध्ये इन्क्लूड करण्यात आले. संविधानामध्ये म्हणजे आपल्या सरनामामध्ये, प्रियांबल मध्ये. ओके, सो नाउ चलो, सोशलिस्ट का मीनिंग क्या है? सॉवरियन का तो मीनिंग समझ लिया अभी. व्हाट इज द मीनिंग ऑफ सोशलिस्ट? So working for the welfare of a people. ओके, यस, चलो, वेलफेयर ऑफ द पीपल. ओके, और Sir, socialist means for the society. ये थोड़ा सा जनरलाइज मीनिंग मतलब लोग लेते हैं विथ रिस्पेक्ट टू द वर्ड. ओके, बट it's exactly it is not like that. ओके, सोशलिस्ट म्हटल्यानंतर, येस, सोशलिस्ट म्हटल्यानंतर असं म्हणतो की समाजासाठी. ओके, बट व्हॉट इज लाईक नॅरो ब्रॉड इंटरप्रिटेशन? Public owned. Public owned. पब्लिक Own. सर, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी कमी करणे आणि दुर्बल घटकांना संरक्षण देणे. ओके, कसं? समाजवादातून व्यक्त होत. सांग ना, कशा पद्धतीने समाजवाद म्हणजे कसा आहे? भारतातला समाजवाद कसा आहे? आर्थिक विषमता व शोषण नष्ट करण्याचे तत्व आपण मान्य केले आहे. ओके. कसं? आता बघा, आपल्या देशातली जी सोशलिस्ट व्यवस्था आहे, हा सोशलिज्म को मतलब वर्किंग फॉर द सोसाइटी वगैरह वगैरह, चलो ये थोड़ा सा ऊपर से आ गया. विथ रिस्पेक्ट टू सोशलिज्म, ओके, समाजवादी असणं म्हणजे काय? सो तुम्हाला, यू मस्ट हैव हर्ड द वर्ड सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. सुना है ना आप लोगों ने ये वर्ड? सुने? हैव यू हर्ड दिस हो वर्ड? सर. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट है ना, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सो एंड सो. ओके, वो सीपीआई लिखा होता है, बीच ब्रैकेट में लिखा होता है मार्क्सिस्ट. ओके, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, ठीक है. अभी और सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया है ना, समाजवादी पक्ष. आता ते उत्तर प्रदेश मध्ये नाही का, मुलायम सिंग यादवचा पक्ष कुठला आहे? समाजवादी पक्षच आहे ना, समाजवादी पार्टी. यूपी, उत्तर प्रदेश, मुलायम Yes, सिंह sir. यादव की जो पार्टी है वो क्या है? समाजवादी पार्टी है ना, सोशलिस्ट पार्टी, राइट? साइकिल है, उसकी सिंबल जो है साइकिल है, ठीक है. सो अच्छा, ये जो वर्ड्स है ना सोशलिस्ट, इसमें इसका आइडियोलॉजिकल ओरिएंटेशन है. इट इज हैविंग अ आइडियोलॉजिकल ओरिएंटेशन, या फिर उसको हम बोलेंगे कि एक फिलोसॉफिकल ओरिएंटेशन, उसको बोलेंगे. सो व्हाट इज देयर इन दिस पर्टिक्युलरली प्रिन्सिपल ऑफ सोशलिझम? समाजवाद काय म्हणतो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू इंडिया आणि विथ रिस्पेक्ट टू ऍट इंटरनॅशनल लेवल, देर इज अ डिफरन्सिएशन. थोडंसं जरा डिफरन्सिएशन आहे त्याच्यामध्ये, की समाजवाद काय म्हणतो ना, की भारताच्या संदर्भात विथ रिस्पेक्ट टू इंडिया, की आवर एम इज टू हॅव अ मिक्स फॉर्म ऑफ इकॉनॉमी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. Okay, we should adopt, means our aim is to eradicate poverty. Okay, our aim is to eradicate inequality. Our aim is to eradicate all kind of ignorance. And for that, we should not give importance to like private persons, okay, or the entire privatization. But instead, we should give importance to
that kind of economy where there is a mix of government and private. Okay, means government and private both will try to run this economy, and both will try to establish what you can say to establish इक्वॅलिटी बेस्ड पॅटर्न इन द सोसायटी. ओके, भारत म्हणजे देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून प्रायव्हेट आणि प्रायव्हेट पार्टनरशिप आणि पब्लिक म्हणजे सरकारी यांच्या माध्यमातून देशातील गरिबीचं आपण इरॅडिकेशन करू शकतो. देशातील लोक जे आहेत तर त्यांच्या कल्याणासाठी आपण काम करू शकतो, वेलफेअर स्टेटसाठी आपण काम करू शकतो, वगैरे वगैरे. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण, तर सर्वतः प्रायव्हेट नाही आणि सर्वतः सरकारी पण नाही, तर त्या दोघांचं एक मिक्स हे करून दोघांच्या जॉईंट व्हेंचरने आपण काम करायला पाहिजे. तर हा एका पर्टिक्युलर स्वरूपाचा अर्थ जो आहे तर तो भारताच्या सोशलिझमच्या संदर्भात घेतला जातो. ओके, आणि जागतिक पातळीवरती जो त्याचा अर्थ घेतला जातो तर तो कम्युनिस्ट सोशलिझमचा आहे. म्हणजे भारतातील सोशलिझमला डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हटलं जातं आणि जागतिक पातळीवरचा जो अर्थ आहे तर त्याला कम्युनिस्ट सोशलिझम म्हटलं जातं. म्हणजे साम्यवादी समाजवाद. ओके, साम्यवादी समाजवाद, कम्युनिस्टिक सोशलिझम. ओके, कम्युनिस्टिक सोशलिझम. आणि भारतातला जो आहे तर दॅट इज डेमोक्रॅटिक सोशलिझम. सो अभि डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे काय, तर इथे लोकशाही समाजवाद आणि साम्यवादी समाजवाद. लोकशाही समाजवादामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेला हे दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा विकास. साम्यवादी समाजवाद जो आहे तर त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशनला कुठलाही स्कोप नाही, तर एंटायरली नॅशनलायझेशन. ओके, सगळ्या गोष्टींचं राष्ट्रीयकरण करा, नॅशनलायझेशन ऑफ एव्हरीथिंग. ओके, नॅशनलायझेशन ऑफ ऑल मीन्स ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन अँड द ॲबोलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी. ओके, सो अशा पद्धतीचं त्याचं एक थोडंसं एक्सप्लेनेशन आहे. सो कीप इन माइंड विथ रिस्पेक्ट टू इंडिया, when this word socialist basically with 42nd Amendment 1976, this word adopted in the Constitution of India, but it was already these particular policies were already there in the Constitution of India. आणि हा वर्ड ज्यावेळेस आला तर म्हणजे या वर्डचं किंवा या पर्टिक्युलर शब्दाशी रिलेटेड मिनिंग हा होता की आपण आपल्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून विकास आपण करूया. त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट पार्टिसिपेशन आपल्याला जास्त नको, मर्यादित स्वरूपाचं प्रायव्हेट पार्टिसिपेशन आपल्या देशामध्ये राहील आणि जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचा इंटरफरन्स राहील किंवा गव्हर्नमेंटच्या नियंत्रणामध्ये सगळ्या गोष्टी होतील. आता ही गोष्ट आपण म्हणजे 42nd अमेंडमेंट 1976 ला जरी आपण हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये अडॉप्ट केलेला असला तरी सुद्धा त्याच्या आधी भारतीय संविधान ज्यावेळेस इम्प्लिमेंट करण्यात आलं तर त्यावेळेस पासूनच आपण मिश्र अर्थव्यवस्था किंवा मिक्स इकॉनॉमिक मॉडेल आपण ऍक्सेप्ट केलेलं होतं. वी ऍक्सेप्टेड मिक्स इकॉनॉमिक मॉडेल सिन्स फ्रॉम द इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. ओके, आता तुम्हाला म्हणजे तुम्ही जर आताच जर चित्र बघितलं, ओके, की व्हॉट एव्हर आफ्टर अडॉप्टिंग धिस पर्टिक्युलर वर्ड ऑफ सोशलिस्टिक दिस वन, so what is present status? If you are saying that we adopted a socialistic model or the word socialist in our preamble of the Constitution, and if you are comparing that particular concept with the present situation, then you will see that whatever we expected, okay, so that is not happening. म्हणजे तुम्ही मिक्स इकॉनॉमिक मॉडेल वापरलं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये असं होतंय भारतामध्ये सगळीकडे की our own government, and this is not started by like this BJP government, but the thing started since 1990s. okay, 1990 पासून जी त्यावेळेसची एक नवीन इकॉनॉमिक मॉडेल, नवीन आर्थिक धोरण जे आलं 1991 मध्ये, ज्याला आपण फेमसली लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतो. सो त्या नवीन आर्थिक धोरणानुसार किंवा ज्याला आपण म्हणतो की खाजगीकरण, उदारीकरण, ओके, म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. ओके, सो लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन
खाजगीकरण, उदारीकरण आणि वैश्विकीकरण याच्या माध्यमातून जे काही मॉडेल आपण अडॉप्ट केलं, so that is against the meaning of this socialistic pattern of the society. Okay, here we are not, we give less importance to means we give less importance to the government, and we give maximum importance to the private. And now by the time of means Congress party, when the rule of the Congress party was there, so they started this, they allowed private participation, but there were limitations. Okay, there were limitations. Now at present, if you are observing the scenario, you can see that there are so many government institutions, or so many government industries. So government is selling stakes of these industries to the private personals. Say for example, everywhere, say for example in insurance, recently LIC got, means disinvestment started in LIC, Life Insurance Corporation. What is Life Insurance Corporation, LIC? LIC is a government controlled insurance company, बरोबर? पब्लिक सेक्टर कंपनी आपण म्हणतो त्याला. ज्या गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंग असतात त्याला आपण पब्लिक सेक्टर कंपनीज म्हणतो. ठीक आहे, पब्लिक सेक्टर कंपनीज हम उसको बोलते हैं. सो ही जी पब्लिक सेक्टर कंपनी जी आहे LIC, ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे, परंतु त्या गव्हर्नमेंटच्या कंपनी मधले मॅक्झिमम स्टेक्स म्हणजे काय, शेअर्स गव्हर्नमेंटनी कोणाला विकले, प्रायव्हेटला विकले. हु इज अ बायर, हु इज अ बायर, हु इज अ बायर? LIC के जो स्टेक्स लिए वो किसने लिए? ये आपको करंट अफेयर्स में आ सकता है क्वेश्चन. those who are appearing for the 2021 examinations. अरे सुना नहीं क्या आप लोगों ने LIC का अभी बीच में ये डिसइन्व्हेस्टमेंटची एक पॉलिसी असते. डिसइन्व्हेस्टमेंटची पॉलिसी म्हणजे काय, तर गवर्नमेंट की कंपनी है, उसमें 100% सपोज गवर्नमेंट का है, तो गवर्नमेंट क्या करेंगी, उसमें से 49% तक गवर्नमेंट बेचेंगी और 51% खुद का मतलब खुद का ये होल्ड रखने के लिए खुद का ये रखेंगी, बट 49% दे कैन सेल आउट टू प्राइवेट पार्टिसिपेंट्स. सो प्राइवेट पार्टिसिपेंट्स आ जाएंगे 49% वाले, 51% गवर्नमेंट रहेगा, 49% बेच दिए. गवर्नमेंट के पास पैसा चाहिए रहता तो गवर्नमेंट इज रेजिंग दैट फंड फ्रॉम दैट डिसइन्वेस्टमेंट पॉलिसी, जिसको विनिवेश बोलते हैं. विनिवेश हिंदी में उसको विनिवेश कहते हैं, इंग्लिश में उसको डिसइन्वेस्टमेंट या डाइवेस्टमेंट कहते हैं. ठीक है, डिसइन्वेस्टमेंट पॉलिसी. ओके, डिसइन्वेस्टमेंट पॉलिसी. सो दिस पॉलिसी is not in favor of the socialistic model. This policy is not in favor of the socialistic model. तो हमने क्या किया, हमने ONGC है, ऑयल एंड नेचुरल गैस कॉर्पोरेशन, पता है आप लोगों को ONGC? आप सारे लोग जागरूक नागरिक हो कि सोए हुए नागरिक हो भारत देश के? जागरूक नागरिक है. अरे काय, Oil and Natural Gas Corporation of India, ONGC. You must be knowing that ki now many of the basins, okay, which are like for the oil exploration, so that have been allocated to the Reliance. Reliance है ना, Reliance भी ऑयल एक्सप्लोरेशन का या फिर ऑयल के सेक्टर में काम करता है, Reliance, राइट? ओके. सो अभी क्या हो गया कि अभी ऑयल में मतलब जो गवर्नमेंट के अंडर में था वो ऑयल में प्राइवेट पार्टिसिपेशन आ गया. इंश्योरेंस गवर्नमेंट की बहुत बड़ी कंपनी LIC, उसमें प्राइवेट पार्टिसिपेशन आ गया. डिफेंस में प्राइवेट आ गया. रेलवे अभी रिसेंटली डिसीजंस लिए गवर्नमेंट ने कि 23 ऑलमोस्ट गवर्नमेंट कंपनीज का डिसइन्वेस्टमेंट होगा, मतलब उसके भी जो स्टेक्स है गवर्नमेंट के, गवर्नमेंट का जो मालकी हक है उसमें से कुछ वो बेचते जाएंगे. एटलीस्ट कांग्रेस टाइम में इतना तो हुआ कि दे एटलीस्ट दे एस्टैब्लिश दिस कंपनीज एज अ गवर्नमेंट कंपनीज, एंड मोस्ट ऑफ द थिंग वेयर अंडर द इन द हैंड ऑफ द गवर्नमेंट. बट इट वाज अ मिस्टेक ऑफ द कांग्रेस पार्टी दैट दे स्टार्टेड दिस LPG मॉडल, लिबरलाइजेशन, प्राइवेटाइजेशन एंड ग्लोबलाइजेशन. और जैसे एक होता है ना कि 3 अंकी नाटक,
तो उसमें का एक अंक जो था कांग्रेस पार्टी ने चलाया, अभी दूसरा अंक ये चला रहे हैं, तो ये बहुत ज्यादा एडवांस है ना। उन्होंने तो सिर्फ प्राइवेट पार्टिसिपेशन, ग्लोबलाइजेशन कर दिया, सबको इधर से आओ उधर से आओ। हमारा स्वतंत्रता का जो युद्ध हुआ था उसमें हम लोगों ने ब्रिटिश के खिलाफ क्यों ये किया था, युद्ध किया था, या व्हाई वी वेंट अगेंस्ट ब्रिटिश, बिकॉज ब्रिटिश वाज अ फॉरेन कंपनी, केम टू इंडिया, एस्टेब्लिश इन इंडिया, and finally they became the owners of this country. They became the owners of this country. So we started our freedom struggle movement against British. So ब्रिटेन की कंपनी फॉरेन कंपनी थी, वो यहाँ पे एस्टेब्लिश हुई, उन्होंने ऐसा बोलते हैं कि 150 साल हमको गुलामी में रखा वगैरह 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 सब कुछ। इतना बड़ा इतिहास पता होने के बाद भी हमारी गवर्नमेंट क्या कर रही है, फिर से एफडीआई बुलाती है, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट। सो फिर बाहर की जितनी भी विदेशी कंपनीज है वो आती है एंड दे आर इन्वेस्टिंग इन अवर, they are using your land, they are using your soil, they are using your water, they are using your energy. The thing is that they are just giving employment to your people, but they are taking so many benefits from you. ठीक है, so अभी बहुत सारा डिटेल होगा इसलिए उसमें नहीं जाऊंगा मैं। so basically ये बात ध्यान में रखो कि एक अंक उस पार्टी ने किया, दूसरा अंक ये पार्टी कर रही है, दोनों का जो ये जो है मीन्स विथ रिस्पेक्ट टू दिस सोशलिस्ट वर्ड वॉट एवर दे आर डूइंग, सो सोशलिस्ट वर्ड स्पेसिफिकली टॉक्स अबाउट मिक्स इकोनॉमिक मॉडल विच इज मोर पब्लिक एंड लेस प्राइवेट। इट इज अ रिवर्स ऑफ द थिंग, ये रिवर्स हो रहा है। अभी क्या हो रहा है कि मैक्सिमम प्राइवेट एंड लेस पब्लिक, मतलब गवर्नमेंट का कम और प्राइवेट का पार्टिसिपेशन ज्यादा। अच्छा, ऐसा भी नहीं कि प्राइवेट के पार्टिसिपेशन में फिर आपका चलो भाई सबको इक्वल अपॉर्चुनिटीज दी जाएंगी, ऐसा हो रहा है क्या? दे आर नॉट गिविंग इक्वल अपॉर्चुनिटीज टू द ऑल प्राइवेट प्लेयर्स, दे आर सिलेक्टिवली चूजिंग few giant families and the few giant industrialists जो ऑलरेडी बहुत बड़े हैं, उनको ही बड़े करने का काम और उनको ही स्पेसिफिकली ये गवर्नमेंट की कंपनीज को बेचने का काम या फिर गवर्नमेंट कंपनीज के स्टेक्स बेचने का काम हो रहा है। सो इट इज अगेंस्ट, बेसिकली इट इज अगेंस्ट द लेटर एंड स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विच इज रिटन इन द कॉन्स्टिट्यूशन, विच इज मेंशन इन द कॉन्स्टिट्यूशन। ओके, और इसीलिए मैंने आपको कहा था कि हम एक बहुत ही आदर्श डॉक्यूमेंट का डिस्कशन कर रहे हैं, उसको समझने की कोशिश कर रहे हैं। कॉम्पिटिटिव एग्जाम्स में इसके बारे में क्वेश्चंस जब आते हैं तो हमें मेंस में जब हम लिखेंगे तो वी नीड टू write a very idealistic and practical and current related answers, but in practicality the things are not in favor of the letter and spirit of the whatever the concepts mentioned in constitution that are going against. Okay, और वो कौन लेके जा रहा है? हमारी गवर्नमेंट ये सारे जो चीजें है, जो कंसेप्ट है, इसके अगेंस्ट में जा रही है। ओके, सो सोशलिस्ट जो कंसेप्ट है समझ में आ गया कि सोशलिज्म से काय है? मिक्स इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था, इक्वॅलिटी पाहिजे, सामाजिक आर्थिक विकास पाहिजे, सोशल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. फॉर द सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन what need to do? Government need to adopt a mixed economic model, in that there is a less private and maximum government participation, but the things are not going in a proper direction since 1990 after the adaptation of the LPG model, that is liberalization, privatization and globalization. Okay, और जो कोर कम्युनिस्ट सोशलिज्म होता है उसमें वो बात करते हैं कि हर चीज का नेशनलाइजेशन हो. जैसे मैंने 15 अगस्त को आप लोगों से कहा था कि हमारे देश में हेल्थ का नेशनलाइजेशन होना चाहिए, हमारे देश में एजुकेशन का नेशनलाइजेशन होना चाहिए. नेशनलाइजेशन की जो कोर एरियाज है उस कोर एरियाज को गवर्नमेंट के अंडर में लाना होगा और उसमें कोई भी किसी भी तरह से प्राइवेट पार्टिसिपेशन नहीं होना चाहिए. ओके, सारे बच्चे जाएंगे तो गवर्नमेंट हॉस्पिटल्स में जाएंगे, सारे बच्चे पढ़ेंगे तो गवर्नमेंट के स्कूल्स में पढ़ेंगे. वो मंत्री का बेटा हो, संतरी का बेटा हो, कलेक्टर का बेटा हो, चपरासीटा का बेटा हो कि मजदूर का बेटा हो कि खेती करने वाले का बेटा हो, सारे एक ही जगह पे पढ़ेंगे, सारी एक ही वार्ड में भर्ती होंगे. अभी कल ही एक न्यूज आई थी कि नांदेड़ के कलेक्टर है, उसने नांदेड़ के कलेक्टर ने अपने वाइफ की जो डिलीवरी है वो गवर्नमेंट का जो वहाँ का हॉस्पिटल है वहां पे करवाई. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ करेज, दिस इज कॉल्ड एज अ इनिशिएटिव. ये होना चाहिए, है ना, तभी जाके तो इक्वालिटी होंगी ना. नहीं तो फिर एक जाता है मंत्री का बेटा है तो वो जाता है वो 5 स्टार हॉस्पिटल में और दूसरा जाता है जहाँ पे
सब आजू बाजू में मतलब कॉट पे जगह भी नहीं, एक कॉट पे 2 पेशेंट है या कॉट के एक ऊपर एक कॉट के नीचे, ऐसी जगह है तो ऐसे यहाँ पे जाते हैं. Okay, so this should not happen, and that particular orientation is that is also good. And nationalization of school, nationalization of health sector, and nationalization of so many things, that is also important. So anyway, I am moving further. Secular, चलो secular का concept क्या है? Secular, धर्मनिरपेक्ष. What is धर्मनिरपेक्ष? Secular होना मतलब क्या होना? Not धर्मनिरपेक्ष. concerned with religion. हाँ. Not concerned with religion. Okay, not concerned with religion means अच्छा, religion के साथ कोई संबंध नहीं, लेकिन यहाँ पे तो religion के साथ ही सब संबंध है. Not concerned with religion means what you want to say? जे लोक डिफरेंशिएट नाही करत, म्हणजे तू Same status ख्रिश्चन and आहेस support की from मुस्लिम आहेस, इक्वल all ट्रीटमेंट देतात. religions. Unity in diversity. Unity in diversity. Okay. अच्छा. Okay. आणखी सांगा. तो इसमें एक दूसरे कास्ट का जो रिलीजन उनका स्टडीज हम कर सकते हैं और उसका प्रैक्टिस कर सकते हैं. हाँ, प्रैक्टिस कर सकते हो. ओके, चलो प्रैक्टिस कर सकते हो. ठीक है. तो सेक्युलरिज्म के कंसेप्ट में बेसिकली स्टेट सेक्युलरिज्म का जो कंसेप्ट है उसमें सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि हमारे देश में जो सेक्युलरिज्म है उसमें स्टेट डोंट हैव एनी रिलीजन. ये बात ध्यान में रखो. ओके, स्टेट डोंट हैव एनी रिलीजन. ओके, नॉट टू अपोज अदर रिलीजन्स. नाही, तो पण नाही. सतीश तुझे सांगतो, दॅट इज ऑल्सो नॉट देयर. बेसिकली स्टेट डोंट हैव एनी रिलीजन. सबसे इंपॉर्टेंट बात क्या है कि स्टेट डोंट हैव एनी रिलीजन, मतलब जो राज्य है, जो सरकार है, उसका कोई रिलीजन नहीं है, राज्य का कोई धर्म नहीं है. सबसे इंपॉर्टेंट बात. ओके, दूसरी बात क्या है कि स्टेट कैन नॉट प्रमोट एनी स्पेसिफिक रिलीजन. State cannot promote any specific particular religion. Okay. State can give equal status, equal respect to all religions. So in front of state, each and every religion is equal. And that's why state need to give equal, like means if the every religion, if the every single religion of our country is equal in front of the state, then state should give equal facilities, equal consideration to each and every religion, and state should not give more facilities, okay, more facilitation to specific religion. मतलब देश का कोई धर्म नहीं होता. पहली बात, हम हमारे देश को, हमारा देश इस धर्म का है या उस धर्म का है ऐसा नहीं कह सकते. ठीक है, अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशनल लैंग्वेज. ओके, वो फिर बाद में आप किसी पॉलिटिकल पार्टी के कार्यकर्ता हो या फिर आप उस इसमें पढ़े, मतलब बचपन से आपका अगर वो एक मेंटालिटी रहा हो तो उसके लिए हम उसके लिए कुछ नहीं बोल सकते. Okay, but to understand the constitution, if you are like genuinely preparing for competitive examination of, or if you really want to become a good citizen of India, then you need to have this concept. You need to accept this concept कि as a state we don't have religion. You are having religion as your private affair. धर्म जो है यह आपकी व्यक्तिगत बात है. धर्म को आप ऑफिस में भी नहीं ला सकते. इन द सेंस क्या, ऑफिस में नहीं ला सकते मतलब क्या, सुप्रीम कोर्ट के डायरेक्शन है कि किसी भी धर्म से रिलेटेड जो सिंबल्स वगैरह है वो ऑफिस में, कार्यालयों में वो हम यूज नहीं कर सकते. ना किसी बात को हम सेलिब्रेट कर सकते हैं जो धार्मिक नाम पे है, धर्म के नाम पे है. मेरा एक दोस्त है, ही इज अ कमिश्नर. ओके, उसने अभी उसने एक अभी काफी सारे अभी इवेंट्स वगैरह होते हैं तो उसने एक रेगुलेशन पास किया. रेगुलेशन मतलब
दैट इज अ रूल ऑफ गवर्नमेंट, और काफी सारे ऑफिसर्स इग्नोर करते हैं। तो उसने स्ट्रिक्टली उसने वो जितने भी उसके ऑफिस अंडर में काम करने वाले जो लोग हैं, जो ऑर्गेनाइजेशंस है, उनको स्ट्रिक्टली 4 दिन पहले उसने ये दिया सबको कि I will not allow any organization, anybody to celebrate any kind of festival in the name of religion in the office premises. Okay, if that festival is not at all concerned with the office or with as a country. Suppose you can celebrate 15th August, you can celebrate 26th January. Okay, you can celebrate even the this one of great freedom fighters or the great personalities. Okay, so ते तुम्ही करू शकता, but in the name of religion you cannot celebrate any kind of festival in the office premises. So that are the official orders. Why that are the official orders? Because this comes under the preview of this secular concept. Okay, क्योंकि क्या होगा ना, फिर वो आपका घर के जैसा बन जाएगा, है ना, आपका ऑफिस को आप पूरा घर बना दोगे, है ना, और फिर उसमें क्या होता है कि कम्युनल कॉन्फ्लिक्ट्स, कास्ट कॉन्फ्लिक्ट्स, आइडियोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट्स बढ़ सकती है, जिससे हमारी जो एक भारतीयत्व की जो पहचान होती है, हमारी जो फ्रेटर्निटी होती है, तो उसके ऊपर भी धक्का पहुंच सकता है. एंड दैट्स व्हाई दीज थिंग्स आर नॉट अलाउड इन द गवर्नमेंट ऑफिसेस. ओके, गवर्नमेंट ऑफिसेस एंड नॉट इवन अदर इंस्टीट्यूशंस आल्सो. बट इट अभी कभी कभी होता है कि चलो प्राइवेट है तो कर लेते हैं लोग, ठीक है, तो अपना प्राइवेट का बिजनेस है तो आप कर सकते हो, बट एक्चुअली यू कैन नॉट डू दिस थिंग्स इन द ऑफिशियल प्रीमाइसेस ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया और स्टेट सेंट्रल गवर्नमेंट और द स्टेट गवर्नमेंट. सो और दूसरी बात, आपका गवर्नमेंट किसी भी मतलब सरकार जो है जिसको हम शासन बोलते हैं, दे कैन नॉट प्रमोट एनी स्पेसिफिक रिलीजन. इवन गवर्नमेंट कैन नॉट ऑर्गेनाइज प्रोग्राम्स from the treasury of the government. Government cannot invest money from the treasury of the government for organizing some kind of program. Okay, कोई भी धार्मिक प्रकार के जो प्रोग्राम्स होते हैं उसके लिए भी गवर्नमेंट के तौर पे उस गवर्नमेंट के ट्रेजरी को हाथ नहीं लगा सकते, खर्चा नहीं कर सकते, ठीक है, किसी भी धार्मिक प्रोग्राम के, क्योंकि ये जो धार्मिक प्रोग्राम होते हैं ये इंडिविजुअल होते हैं. ओके, या कोई संगठन होंगी तो वो कर सकती है, लेकिन सरकार खुद से किसी धर्म का प्रमोशन नहीं कर सकते. लेकिन सरकार किसी धर्म के लोगों को इक्वल स्टेटस दे सकती है, इक्वल फैसिलिटेशन दे सकती है. जैसे फॉर एग्जांपल बजट में भी हमारे, या फिर गवर्नमेंट डिक्लेयर करता है कि फॉर so and so पर्टिक्युलर धिस वन, म्हणजे सपोज आता फॉर एक्झाम्पल एखादा ख्रिश्चन कम्युनिटीचा एखादा मोठा प्रोग्राम असेल आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या तर्फे त्यांना सुविधा पाहिजे असतील, सो गव्हर्नमेंट विल गिव्ह परमिशन, गव्हर्नमेंट विल गिव्ह देन गव्हर्नमेंट विल ऑल्सो गिव्ह फॅसिलिटेशन टू देम. ओके, मुस्लिम लोकांचा प्रोग्राम असेल, बौद्धांचा असेल, हिंदूंचा असेल, पारशी लोकांचा असेल, जैनांचा असेल. So in that situation, government need to give equal status and equal facilitation to these people. Okay, so government त्यांना जागा उपलब्ध करून देणे, परवानगी देणे, त्याच्या संदर्भात बंदोबस्त ठेवणे, त्याच्या संदर्भात त्यांना ज्या काही मूलभूत सुविधा पाहिजे असतात तर त्या देणे, ते करू शकतं गव्हर्नमेंट, ठीक आहे. ओके, जनरली जे बऱ्याचदा केल्या जातं, जसं आपणही बघतो की आता अनेक फेस्टिवल्स वगैरे होतात, सो तिथे सिक्युरिटी सिस्टीम असते, तिथे आरोग्यापासूनची काळजी घेतल्या जाते, तिथे पाण्याच्या संदर्भातल्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात, तिथे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर गव्हर्नमेंट गिव्स परमिशन. ओके, सो या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करू शकतं, परंतु गव्हर्नमेंट स्वतःहून एखाद्या धर्माचा, विशिष्ट धर्माचा प्रचार करू शकत नाही, किंवा तुमच्या देशाला तुम्ही हा देश पर्टिक्युलर रिलिजनच्या लोकांचा आहे असं सुद्धा म्हणू शकत नाही. सो दिस कन्सेप्ट कम्स अंडर द दिस एक्सप्लेनेशन कम्स अंडर द वर्ड सेक्युलर. ओके, सेक्युलर. सो धर्मनिरपेक्षच्या आता बऱ्याचशे लोक मिसइंटरप्रिट करतात त्याला. ओके, सेक्युलरिझमच्या संदर्भात वगैरे अनेकदा आपल्या इकडे चर्चा वगैरे होत असतात, डिबेट्स वगैरे होत असतात. सो बेसिकली सेक्युलर कन्सेप्ट इज व्हेरी गुड कन्सेप्ट विथ रिस्पेक्ट टू इंडिया.
the simply it is called as state don't have any religion. State cannot give specific preference to any specific religion. State cannot promote any specific religion. Rather, state need to consider all religions equally, and state need to facilitate all religions at equal platform. Okay, so this is the concept of secularism with respect to India. Now democratic. Okay, now what is the concept of democracy? Democratic चं सांगा बरं पटकन. Democratic. लोगों का हाँ? सर लोगों का सरकार. हाँ, लोगों का सरकार है. पार्टिसिपेशन ऑफ द पीपल. लोकशाही म्हणजे काय तर लोकांचं हे आहे आणि रूल ऑफ पार्टिसिपेशन द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल. येस हा. सो डेमोक्रेसी लोकशाहीची व्याख्या आहे ना, लोकशाहीची व्याख्या सांगितली. सो फॉर द पीपल बाय द पीपल. ओके, फॉर द पीपल बाय द पीपल. आता मग फॉर द पीपल आहे आणि मग बाय द पीपल आहे. तर बाय द पीपल म्हणजे काय की लोकांमधूनच लोक येतील, निवडणुकीमध्ये उभे राहतील आणि मग निवडणुकीतून उभे राहून मग ते इलेक्शन झाल्यानंतर ते लोकसभेत जाणारे लोकसभेत जातील, विधानसभेत जाणारे विधानसभेत जातील. ओके, आणि याचं जे आपल्या इथली जी सिस्टीम आहे त्याचं एक्झाम्पल आहे. सो ऍट द सेंट्रल लेवल वी आर हॅव्हिंग अ प्राईम मिनिस्टर who is going through direct election system. Okay, at the state level we are having a chief minister. Okay, who is going through this direct election system. Okay, so democratic मध्ये काय की people of the India, they are participating. Okay, participation of the people and supreme power that is given to the people of the India, and that's why in the preamble we have mentioned that we the people of India. So the power is vested with the people of India. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की in every 5 year your political leaders, your MPs and MLAs, or those who are of the local self government, they comes at your door and they like आहे ना, तुम्हाला असे हात जोडता, लक्ष असू द्या, आहे की नाही, लक्ष असू द्या, आहे की नाही. बिलकुल ते 5 वर्षातून वाटलंच तर ते जेव्हा केव्हा तुमची गरज पडते त्यावेळेस बरोबर तुमच्याकडे येतात. बरं एकटेच येत नाही. सो दे कम विथ देयर एंटायर टीम. बहुत बड़ी टीम होती है उनके साथ. आजू बाजू में उनके सारे जितने भी फॉलोअर्स होते हैं वो होते हैं और काफी सारा आपको खुश भी कर देते हैं. वो एक ही बार खुश कर देते हैं एंड यू फील लाइक दैट कि अरे बाप रे, क्या क्या बहुत बड़ा उपकार किया इस आदमी ने मेरे पास. 5 साल में एक बार आया और काफी सारे मतलब ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला अट्रॅक्टिव्हली, म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ग्रामीण भागात, शहरी भागात, स्लम्स मध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी हे सगळे प्रकार चालतात. करप्टेड प्रॅक्टिसेस चालतात इलेक्शनच्या पिरियड मध्ये. खूप प्रॉमिसेस तर दिलेच जातात, तो भाग तर वेगळाच आहे. बेसिकली डेमोक्रेसी मध्ये लोकांचं काय व्हॅल्यू आहे. ओके, व्हॉट इज अ व्हॅल्यू ऑफ अ पीपल, what is value of the people of India, that is not realized by the people of India in our country. Okay, म्हणजे लोकांना त्यांचं काय स्थान आहे या देशामध्ये, या डेमोक्रेसीमध्ये हे अजूनही कळलेलं नाही. आणि म्हणून कसं झालंय ना की इलेक्शन्सच्या माध्यमातून आपण सिस्टीम काय ठेवली. why we are conducting elections in every 5 years? Why we are conducting elections in every 5 years in a democratic manner? Like there is a election system. In election, a person who have attained 18 years of his age, he can participate as a voter. Okay, he is giving vote to persons and then we are sending person to the one particular person from that particular constituency to the assembly or to the state assembly or to the parliament. का दिलेली आहे 5 वर्षामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी सांगा. 18 इयर्स पेक्षा खालच्या मुलांना कोण पण इन्फ्लुएन्स करू शकतं, म्हणजे की तू ह्याला दे वोट असं. आणि 18च्या वरचे इन्फ्लुएन्स होत नाही का? अडल्ट असतो ना, मग आपण स्वतःच्या डोक्याने वा विचार. वा 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 वा, क्या बात है. हे तर फारच लॉजिक मांडलंयस तू. हा Sir, because the elected leaders are not becoming dictators. अच्छा, ओके ओके. हा Actually, we have the right हा to vote येस and we येस, can choose ठीक आहे. them. हा. So see why you people are getting this opportunity
why you people are getting this opportunity, because if you are not getting this opportunity, what will happen? The entire edifice, the entire building, whatever this constitution created, that will collapse. ते collapse होणार. जर असं आपण म्हटलं की नाही, एकदा आता दिलं बाबा निवडून, 2014 मध्ये दिलं निवडून, तर तुम्ही 2024 पर्यंत नाही तर 2000 आणखी पुढचे 20 वर्ष राज्य करत बसा. सो काय होणार की माणूस बिंदास्त होऊन जाणार. जसं नाही का, गवर्नमेंट अभी जैसे जब तक सिलेक्शन नहीं होता किसी स्टूडेंट का, तो तब तक वो बहुत ही डेस्परेट रहता है सिलेक्शन के लिए. अरे नहीं यार, आज मेरा होना चाहिए, मेरा सिलेक्शन होना चाहिए, मुझे नौकरी मिलनी चाहिए. तो नौकरी मिल गई तो फिर से और एक उत्साह रहता है. फिर उसके बाद थोड़ा सा ये हो जाता है, सेटल डाउन होने के बाद फिर थोड़ा आदमी रिलैक्स हो जाता है. ओके, ये कैसा है ना कि मेंटालिटी चेंज हो जाएंगी. फिर if the people of India are not getting a chance to vote and to elect their representatives, so what will happen? They will emerge as dictators. Dictators म्हणजे काय? हुकुमशाह. वो हुकुमशाह बन जाएंगे, लोकशाही का नामो निशान नहीं रहेगा, और जो भी लोग इलेक्ट हुए हैं, they will become the dictators. वो हुकुमशाह बन जाएंगे. ठीक है? And that's why this election is very much important in डेमोक्रेटिक कंट्री. म्हणून ते 5-5 वर्षात कमीत कमी त्या 5-5 वर्षामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे तो स्पेसिफिक टाइम ठेवला आहे 5 वर्षाचा. 5 वर्षामध्ये कसं असते की त्यांना चान्स मिळतो. एखादी जर गव्हर्नमेंट आली, सो तो खूप मोठा सफिशियंट टाइम असतो की बाबा 5 वर्षामध्ये तुम्हाला 1 वर्ष सपोज तुम्हाला सेटल्ड व्हायला लागेल. तुम्हाला काय झालं, आधीच्या गव्हर्नमेंटनी काम काय केले, आपल्याला काय चॅलेंजेस आहेत, आपल्यावरती काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, आपण काय करायला पाहिजे, या स्वरूपातले लाईक धिस सॉर्ट ऑफ लाईक यू विल गेट की यू विल कम टू नो अबाउट युअर रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज. आणि नंतर मग तुम्ही जे आहे तर ते तुम्ही त्याच्या अनुसार तुम्ही तुमचं एक काम करण्याची दिशा आखू शकता. ओके, जर तुम्हाला असं म्हटलं की नाही फॉर द 2 इयर्स ऑर द 3 इयर्स, 1 वर्ष तर तुमचं असंच गेलं, आणि मग 2 वर्ष तुम्ही काम करता करता ते 2 वर्ष सुद्धा तुम्हाला खूप असा स्कोप मिळणार नाही. अँड दॅट्स वाय 5 इयर्स आर मिनिमम 5 इयर्स दॅट हॅव बीन मेन्शन. ओके, सो हे तुमच्या याच्यासाठी. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युअर वोट? Unfortunately, that is not realized by Indian people till date. Okay, we got independence, and even today we haven't realized the value of our vote. Okay, बुलेट पावर और बैलेट पावर 2 बातें होती है. बुलेट पावर और बैलेट पावर. बैलेट पेपर बोलते हैं ना इलेक्शन के, इसमें बैलेट का उपयोग, मतलब ये जो है ना निवडणुकीचं हे जे असते त्याला बैलेट पेपर म्हणतात. सो सबसे इम्पॉर्टंट है कि पीपल नीड टू रियलाइज द इम्पोर्टेंस ऑफ देयर वोटिंग राइट. एक व्यक्ति 1 वोट ही दिया है, एक व्यक्ति 2 वोट नहीं देता, एक व्यक्ति का 1 ही वोट है. ओके, और द वोटिंग विच इज गिवन इन इंडिया, द वोटिंग राइट विच इज गिवन इन इंडिया बाय कॉन्स्टिट्यूशन, that is like not based on any kind of caste, creed, religion, sex, place of birth, or the economic strata. If you see the history of this voting in India with respect to India in a democratic system, so what happened in India in pre-independence period, when this voting right was introduced for the Indian people, so that time there were certain criteria which were introduced by the British. So voting right pre-independence period में उन्हीं लोगों को था जिनका एक इकोनॉमिक स्टेटस है और जिनका एक एजुकेशनल स्टेटस है. ओके, लेकिन भारत स्वतंत्र होने के बाद जब संविधान लिखा गया तो उसमें जो वोटिंग राइट डाला गया, उस वोटिंग राइट में सिर्फ कौन सी मर्यादा रखी गई? एज. द ओनली क्राइटेरिया इज एज क्राइटेरिया, है ना. आपका एज कितना होना चाहिए? 18 से अबव होना चाहिए. ओके, एडल्ट होते हो आप तो 18 से अबव होना चाहिए. ठीक है, दूसरा कोई भी क्राइटेरिया जो है वो नहीं रखा गया है. ओके, सो दैट्स व्हाई एंड इट इज कंसिडर्ड दैट the people will people should use this right in a proper manner,
आणि असं एक्सपेक्ट करण्यात आलेलं होतं की लोकांनी या अधिकाराचा जर वापर केला तर कुठल्याही पद्धतीचं हुकुमशाही राज्य पद्धती आपल्या देशात येणार नाही. परंतु लोकांना त्यांच्या वोटिंग पॉवरचं प्रॉपर रिअलायझेशन होत नाही. त्याची व्हॅल्यू किती आहे ते त्यांना कळत नाही. आणि म्हणून मग काय होतात की इलेक्शनच्या वेळेस अनेक माल प्रॅक्टिसेस होतात. मग कोणी लिकर साठी, कोणी छोट्या मोठ्या कपड्यासाठी, कोणी काहीतरी पैशासाठी, कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स मध्ये येऊन कुठल्या तरी व्यक्तीला, कुठल्या तरी पार्टीच्या व्यक्तीला वोट दिला जातं. आणि मग ते पार्टीचे जे मेंबर्स असतात ते चांगले असो अथवा नसो, ते लायकीचे अथो अथवा नसो, तो व्यक्ती जो आहे तो निवडून येतो. ओके. सो त्याच्यामुळे ही खूप गंभीर गोष्ट आहे. बेसिकली डेमोक्रेसीचा मिनिंग हा इथपर्यंत हे होतो. ठीक आहे. नाव द नेक्स्ट इज रिपब्लिक. ओके. आता रिपब्लिक मध्ये काय आहे? व्हॉट इज अ कन्सेप्ट ऑफ रिपब्लिक? व्हॉट डू यू नो बाय रिपब्लिक विथ रिस्पेक्ट टू इंडियन कॉन्टेक्स्ट? आता डेमोक्रेसी बघितलं आपण, बाय द पीपल, फॉर द पीपल, पार्टिसिपेशन ऑफ द पीपल, voting system, election system is there, voting rights are there. Okay. And that is for the welfare of the people only. Okay. Now what is a republic? सांगा. रिपब्लिक म्हणजे गणराज्य. A country that has an elected government and an elected leader. A country that has an elected government and an elected leader. Elected government and elected leader. Okay. Okay. Elected government and elected leader. No Yala other republic- country can interfere in our country's decision making. No. Republic. Anybody? Republic. आता मी नाव घेऊन विचारतो. राजसत्ता आणि प्रजासत्ता अशा दोन प्रकारच्या सत्ता असतात ना, तर प्रजासत्तामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षमध्ये होतं. हे राज्यसत्तामध्ये राजाकडून किंवा राणीकडून झालेलं असतं ते राजसत्ता असते. पण आपल्याकडे प्रजासत्ताक आहे म्हणून, म्हणजे लोकांच्याकडून निवडून दिलेलं आहे म्हणून प्रजासत्ताक. ओके. अच्छा. लोकांकडून निवडून दिले म्हणून प्रजासत्ताक. ओके. ठीक आहे. हा. तर प्रजासत्ताक याचं हे काय आहे? व्हॉट इज लाईक त्याचं उदाहरण काय आपल्या इथे प्रजासत्ताकचं? म्हणजे आपल्या प्रजासत्ताकचा जो हेड असतो त्याला आपण काय म्हणतोय? फ्रीडम ऑफ डेमोक्रेसी. फ्रीडम हा, प्रेसिडेंट. सो रिपब्लिकनचं आहे प्रेसिडेंट, राष्ट्रपती. आणि डेमोक्रेटिक मॉडेलचं जे आहे, कारण इलेक्शन सिस्टीम होते तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो ते की प्राईम मिनिस्टर. आणि रिपब्लिकचं जे आहे तर रिपब्लिक मध्ये आपण म्हणतो प्रेसिडेंट. ओके. सो इंडिया म्हणजे भारताचा जो एक इलेक्टेड हेड असतो भारताच्या सारख्या देशामध्ये, तर त्यांना आपण प्रेसिडेंट म्हणतो. आणि ते इनडायरेक्टली इलेक्ट केले जातात आपल्या देशामध्ये. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, जस्ट हा. सो हा. सर हे पण Hello. मिनिंग आहे का? हॅलो. काय म्हटलं? त्याचा मिनिंग हा पण आहे का? फ्रीडम ऑफ फ्रेटर्निटी, डेमोक्रेसी, इक्वालिटी अँड लिबर्टी. कशाचा? रिपब्लिकचा. नाही, रिपब्लिकला आपण मराठीत म्हणतो गणराज्य. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, गण म्हणजे कोण? गण म्हणजे कोण? सांगा बरं. गणराज्य या शब्दाचा काय अर्थ माहितीये तुम्हाला? आता मराठीत आपण थोडस मराठीमध्ये गणराज्य, लोक. यस. आणि लोकांचं राज्य. ठीक आहे. हा ना. आता आपण डेमोक्रेटिक शब्द वापरला तर लोकशाही म्हणजे लोकशाही म्हणजे तिथे आता राजेशाही शब्द नाही वापरला आपण. वी डिडंट
introduce or we didn't use a word like काय म्हणू शकतो त्याला monarchy, ओके, किंवा ऑटोक्रसी असाही शब्द नाही वापरला आपण. डेमोक्रेसी म्हणजे सो लोकशाही आहे म्हणजे लोक आहेत तिथे, ओके, लोकप्रधान आहेत, ठीक आहे. इन विथ रिस्पेक्ट टू धिस रिपब्लिक वर्ड ऑल्सो गणराज्य म्हणजे लोकांचं आहे. आता भारतामध्ये कसं आहे ना की इफ यू सी structure of like pattern in India since ancient period, so in India we were having a monarchical system. आपल्या देशामध्ये मोनार्कियल सिस्टीम होती. मोनार्कियल सिस्टीम म्हणजे काय? सो आपल्या देशामध्ये राजा असायचा आधी. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या देशामध्ये राजा होता है ना, राजे असायचे राजेशाही पद्धत ना सर. राजेशाही पद्धत होती, मोनार्कियल सिस्टीम होती आपली. पण आपल्या देशामध्ये रिपब्लिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट सुद्धा होता. ओके, रिपब्लिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट सुद्धा होता. केव्हा होता आपल्या देशामध्ये रिपब्लिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट? व्हेन वी हॅड अ रिपब्लिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन इंडिया? During the rule of Ashoka. नाही, Ashoka was monarchical. Ashoka's rule was a monarchical system. Prior to Ashoka? Chandragupta Maurya. No. चंद्रगुप्त मौर्य पण नाही. सांगा आणखी कोणी? ओके, करिश्मा सांग. करिश्मा, सोनिया, प्राजक्ता सांगा. सलोनी, फरहीन, सुविधा, संजना बताओ हमारे देश में रिपब्लिक कब था? रिपब्लिक फॉर्म ऑफ गवर्नमेंट कब था संजना? संजना हेलो. सर हॅलो. हाँ हॅलो बोला सर. बोला. हाँ सर संजना. गणराज्य. हाँ बोला बोला, कौन बोलता है? बोला संजना, बोला संजना, बोलो रिपब्लिक कब था हमारे देश में? रिपब्लिक फॉर्म ऑफ गवर्नमेंट हमारे देश में कब थी एंशिएंट हिस्ट्री में? सर हॅलो सर. हाँ बोलो. हाँ हेलो आए. सर. हाँ बोलो ना, बोलो. आवाज नहीं आ रही क्या? हाँ ठीक है. दूसरा कौन होता बोला? when we had a republic form of government in India in the ancient period. मंगिता बताओ. मंगिता. प्रमिता सांग. प्रमिता. प्रत्येकाचं नाव. आय थिंक चंद्र. हाँ मंगिता बोलो. मंगिता. प्रमिता सांग. प्रमिता. हॅलो सर, हा बुद्धांच्या बोल. काळात होती. हा बुद्धांच्या काळात होती. ओके, बुद्धांच्या काळात होती. सो रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इट वॉज इन इंडिया ड्युरिंग द पिरियड ऑफ बुद्धा अँड महावीरा. ओके, बुद्धा अँड महावीरा. इन देर इज वन टॉपिक विच इज कॉल्ड एज महाजनपदास, and during the period of Mahajanpadas there was a monarchical system and there was a group of republics. Okay, so there was a group of 8 republics during that time. Okay, प्रमिता माहिती आहे का तुला कुठल्या त्या ग्रुपला काय म्हटलं जायचं? कोणतं सर? पुन्हा एकदा बोला. सर मी एक सांगू. हा. बुद्ध साहित्य उल्लेखीमध्ये शक्य, कोलिया, लिच्छवी, विदेह, मल्ला, मोहित, मोरिया. ओके ओके, व्हेरी नाईस, गुड. या काळातील असावी. गुड गुड गुड. गणराज्यातील 500 नागरिकांचे सभा निर्वाचित राज्य होतं. कोण सांगत कोण आहे ते सांगा मला आधी. सोनिया सर. हा सोनिया. ओके गुड. हा. सांग. रुजी हे 8 राज्य संघराज्य होते.
हम्म, हम्म. अ, So it was a आदर्श सेनापती वज्जी कॉन्फेडरेशन. वज्जी कॉन्फेडरेशन होतं. वज्जींचा संघ म्हटलात येतं त्याला. सो हे गणराज्य होतं. इट वॉज अ रिपब्लिक. ओके. सो फर्स्ट रेफरन्स ऑफ द रिपब्लिक word republic or the republican form of government we can see during the period of Buddha and Mahavira. So Buddha and Mahavira both belong to republican form of government. Okay, they born in that republican form of government, and that's why they are like they both the people they were very much democratic. Okay, म्हणजे बुद्ध आणि महावीर हे गणराज्य सिस्टीम मध्ये जन्माला आले. त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे वडील जे होते ते जरी राजा असले तरी ते एका इलेक्शनच्या माध्यमातून, म्हणजे इलेक्शन सारखी म्हणजे निवडणूक प्रक्रिया जी होती त्या निवडणूक प्रक्रियेतून समोर आलेले लोक होते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वरती जे नियंत्रण असायचं ते त्यांच्या कॉन्सिलचं असायचं. ओके, कॉन्सिलचं म्हणजे परिषदेचं असायचं. ते राजा म्हणून स्वतःच सगळेच्या सगळे निर्णय घेऊ शकत नव्हते, असं ऐतिहासिक तथ्य आहे. आपल्या देशातली रिपब्लिकन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जी आहे, सो इट इज लाईक दॅट ओनली, की हिअर वी आर हॅव्हिंग राईट नाऊ पर्स्पेक्टिव्हनी, आताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय आहे की डेमोक्रेटिक पद्धतीमध्ये काय आहे की पीपल आर पार्टिसिपेटिंग इन टू इलेक्शन, दे आर इलेक्टिंग देअर रिप्रेझेंटेटिव्ह, अँड फायनली representatives are choosing their head. So we are having a state head. Okay, we are having a government head. So government head is our prime minister at the central level. इकडे chief minister at the state level ला असतो. आणि इथे रिपब्लिकन फॉर्म मध्ये इनडायरेक्ट इलेक्शनच्या माध्यमातून लोकांचे प्रतिनिधी, ओके, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह, दे आर चुझिंग देअर हेड विच इज कॉल्ड एज अ स्टेट हेड, अँड दॅट इज द प्रेसिडेंट. सो इथे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की भारतामध्ये जे डायरेक्ट इलेक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन असतो, आणि रिपब्लिकनच्या संदर्भात असं आहे की इनडायरेक्ट इलेक्शनच्या माध्यमातून, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण निवडून दिलेले जे लोक आहेत तर ते त्यांचा दुसरा हेड निवडतात, ज्यांना आपण प्रेसिडेंट म्हणतो. ओके, सो दिस इज इथे सुद्धा पीपल्स पार्टिसिपेशन आहे, परंतु ते वेगळ्या पद्धतीने आहे. ठीक आहे, तर हे झाले तुमचे काही महत्वाचे वर्ड्स. The word which is related to sovereign, socialist, secular, democratic and republic. Okay, आता याच्यामधले जे बाकीचे जे वर्ड्स आहेत, जस्टिस मध्ये काय तर सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. ओके, तर आता जस्टिसच्या संदर्भात मी थोडंसं बोलेल तुम्हाला. जस्टिस म्हणजे आपल्या देशामध्ये आपण ज्याला म्हणतो की न्याय. सो न्यायामध्ये आपण काय म्हटलं की सोशल, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि पॉलिटिकल न्याय. आता मला याच्यात सांगा की why this particular word social justice is mentioned first in this sequence. सामाजिक हा शब्द त्याच्यामध्ये का आला पहिले सांगा बरं. आणि आधी आता सगळ्यांनी जरा व्हिडिओज वगैरे ऑन करा. ते मला फक्त एकच जण दिसते, जरा मला थोडं बघू देत जा अधून मधून. हा, तुम्ही आहात नाही आहात. यस, प्राजक्ता इज देअर. ओके, गुड. रिम्पाल, चलो सब लोग अभी वीडियो ऑन करो सबके. यस, अच्छा, ठीक आहे. इलेक्ट्रिकच्या पोलवरती वगैरे नाही बसलंय ना कोणी? ठीक आहे. हा, काही लोक गायब पण झालं वाटतं. हा, अच्छा, ह्या दोघी सोबतच आहेत. अच्छा, सोनिया तू काय धोक्यात बसलेली आहेस का ग? एकदम लाईट दिसतोय. चलो ठीक आहे. हा ठीक आहे, कोणाचा व्हिडिओ वगैरे नसेल ना. हा, चलो ठीक आहे. मला अधून मधून तुम्ही, उद्यापासून मी अटेंडन्स घेणार. हा, शेवटी जाता जाता. संजना, ओके, चलो ठीक आहे. क्षितिजा, ओके. कृपाली, प्रमिता, चालू कर व्हिडिओ, चालू ठेवा थोडा वेळ, 2-4 मिनिटं मध्ये मध्ये. ओके, मला कळतं. प्रगती, अंजू, अंजू तू आता जॉईन झाली? हा, इतका उशिरा? ओके, हा सर. हा, ऑन करा सगळ्यांनी. प्रगती ऑन करा, संजना, कृपाली, अंजू ऑन कर व्हिडिओ, सगळ्यांनी ऑन करा सध्या. हा, हॅलो, ओके, हा, चलो ठीक आहे. कृपाली, यस, ठीक आहे. आणखी प्रगती, संजना, ओके, ठीक है. हाँ, चलो बताओ संजना, सोशल जस्टिस क्यों आया फर्स्ट? हाँ संजना बोलो, सोशल जस्टिस क्यों आया फर्स्ट?
Hello. why the word social justice is mentioned. Why the word social justice came first. सामाजिक न्याय हा शब्द का प्रयोग करण्यात आला पहिल्यांदा. संजना बोलो, आवाज नहीं आ रही है यस संजना. सर. हाँ बोलो. सर थोड़ा सा इधर नेटवर्क इश्यू हो रहा है. अच्छा ठीक है, चलो ठीक है. अच्छा अक्षता, अक्षता सांग. अक्षता ऑन कर व्हिडिओ. हाँ सांग. हाँ, why word social justice is mentioned first. Why it comes first in a sequence. Social justice, economic justice and political justice. काहीतरी डोक्यात असेल ना, जे त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल ना. राइट टू इक्वेलिटी. ओके, राइट टू इक्वेलिटी. चलो इक्वेलिटी, राइट टू इक्वेलिटी, समानता का अधिकार. रोशन ने कहा कि समानता का अधिकार. ओके, अदर. Sir, as the constitution is for the India, sorry, for the people of India. So, as also in democracy, like it is for the people. So the most important is justice of the people. So that's why social justice first. ठीक Like है. people are social the most justice. important so that's why social justice. ओके ओके ठीक आहे. चलो थोडासा आन्सर थोडासा ठीक आहे. प्राजक्ता सांग, तुला काय सांगता येईल. अरे रोशन तू सब कुछ डाल रहा है. फ्रीडम ऑफ रिलीजन, राइट टू अपॉर्चुनिटी. वाई सोशल जस्टिस, सामाजिक. अच्छा, जब हम सर जेव्हा आपल्याला हाँ बोल. जेव्हा सोशली पहिलं जस्टिस भेटेल, सो त्याच्यानंतर मग आपण एक एक स्टेप पुढे जाऊ शकतो ना. म्हणजे आपल्याला क्रोनॉलॉजी फॉलो करावी लागेल. हा म्हणजे सोशली जस्टिस मिळेल म्हणजे काय. म्हणजे काय. सी I am whatever I am discussing, so that directly they will ask you questions in interview. Okay, so these kind of questions are almost possible at interview stage. और फिर आप लोग रट्टा मार के जाते हो एम लक्ष्मीकांत की, काफी सारे लोग, और फिर वहां पे एम लक्ष्मीकांत ने तो बाबा सोशल जस्टिस पहला क्यों आया, दूसरा इकोनॉमिक क्यों आया, ये बताया नहीं है ना. तो फिर वो लक्ष्मीकांत नहीं उसको डिस्कस करता है, इसलिए मैं डिस्कस करता हूँ. और ये ना किसी कोचिंग क्लासेस में पढ़ाते हैं कि भाई ये शब्द क्यों आया, दूसरा शब्द बाद में क्यों आया. ओके, सो दिस इज बियॉन्ड बुक्स. सो व्हाई सोशल जस्टिस. मंगीता बताओ. इतना बड़ा चश्मा लगाया है मंगीता ने. हाँ, बहुत पढ़ाई करनी है. हाँ बोलो मंगीता. हाँ, see you are like, you people will appear at interview in future. So whenever you appear in interview, so at that stage they can ask you this kind of questions which are not in books, which are not like explained in books, but the things are very important. Okay. Sir, should I say? हाँ सांग ना बाबा. तू सांग ना बाबा, सांग. Social justice means the distribution in wealth, opportunities, and wealth opportunities to social people of the country. Social people means what kind of people? Social people means what? Social people In means free what? democratic of people, in privileges to the country, in privileges, distribution of wealth, opportunity, and privileges to the country. जस्टिस मीनिंग सांगितलं, सोशलचा अजून काही कळत नाहीये, पण वेल्थ. अगं सोसायटी कशाला म्हणतो. चला जाऊ दे आता. सोशल सोसायटी मधून इज व्हॉट आपण वी ह्युमन बीइंग्स लिव्ह. इट्स व्हॉट अ सोसायटी. कुठे पण वेलफेअर साठी. जिथे आपण फक्त मानव राहतो त्याला सोसायटी म्हणतात का. हा संजना. इक्वल ट्रीटमेंट टू ऑल सिटीजन. यस, इक्वल ट्रीटमेंट टू ऑल सिटीजन विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, दैट इज सोशल जस्टिस. ओके, सो चलो हम थोड़ा सा हम जाते हैं कि वाई we were like I am like looking for that answer which is related to why we included word social in that sequence at a first place. Okay, तो जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आपण सोशल का शब्द यूज केला. लक्षात ठेवा की जस्टिस आहे, परंतु कसा की
सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. ओके, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. all 3 words are different. all 3 words is having a different meaning. तिन्ही शब्दांचा वेगवेगळा मीनिंग आहे. सामाजिक न्याय काय म्हणतो? सामाजिक न्याय काय म्हणतो की इफ यू सी द सिस्टम इन इंडिया, सोशल सिस्टम, आपण काय म्हणतो की सोशल सामाजिक अवस्था किंवा सामाजिक व्यवस्था कशी होती आपल्या देशातली? सी, कॉन्स्टिट्यूशन is such a document which when prepared, so constitution maker thought about entire social system, entire political, economic, educational, cultural, each and everything about India. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना करत असताना या देशातील सगळ्याच गोष्टींचा खूप सखोल अभ्यास केलेला होता. रादर ही वॉज अ सफरर ऑफ दिस social system. Okay, he was a victim of this social system. ते स्वतः he himself belonged to the untouchable community, so he was a victim of this oppression and suppression. Okay, he belonged to that underprivileged system. So जब उन्होंने ये संविधान बनाया, so उस समय ये जो सोशल मतलब ये जो सारी हमारी जो सोशल सिस्टम थी, ये ऑपरेशन, सपरेशन और डेप्रिवेशन जो आया था, ये सोशल सिस्टम की वजह से आया था. कैसे? समाज में अपर कास्ट और लोअर कास्ट था. वी वर हैविंग अपर कास्ट, वी वर हैविंग लोअर कास्ट. उच्च जाति, नीची जाति, ये सिस्टम थी. पुरुष और महिला, ये डिस्क्रिमिनेशन था. सबसे डोमिनेटेड डिस्क्रिमिनेशन कौन सा था? कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन. सबसे डोमिनेटेड डिस्क्रिमिनेशन था कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन. जाति पे आधारित रचना थी. पहले वर्ण थे, वर्णों का कन्वर्जन फिर जातियों में हो गया. ठीक है. सो जाति, एक जात, दूसरी जाति, तीसरी जाति, इस तरह से, मतलब देयर आर सो मेनी कास्ट इन इंडिया. So this particular discrimination, it was because of this particular caste system. Okay, in that particular caste system, suppose if somebody belong to upper caste, then he is enjoying all the privileges, and suppose if somebody belong to a lower caste, he is like he is not enjoying these privileges. Okay, सोशल प्रिव्हिलेजेस जे होते, म्हणजे समजा आता शिक्षणाचा अधिकार असेल, राइट टू एजुकेशन, सो ये किसको था? जो सो कॉल्ड अपर कास्ट थे, उच्च जाति के थे, उनको था. जो निम्न जाति के थे या जो लोअर कास्ट के थे, उनको एजुकेशन का अधिकार नहीं था. दे वर नॉट अलाउड टू टेक एनी काइंड ऑफ एजुकेशन. एंड दैट्स व्हाई देयर वाज अ इलिटरेसी फॉर द सो मेनी सेंचुरीज इन इंडिया बिकॉज ऑफ दिस सिस्टम. ओके, पर्टिकुलर कास्ट पीपल, they were allowed to enjoy other privileges. म्हणजे समजा आता कुठे नोकरी करायची असेल, स्पेसिफिक नोकरी, स्पेसिफिक प्रोफेशन करायचं असेल, सो दैट वाज आल्सो डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ कास्ट ओनली. जैसे अभी कोई कुम्हार है, कुम्हार, ओके, पॉटरी वाला है ना, पॉटरी वाला. सो हमारे देश में क्या था कि जैसे बोला जाता है कि भाई व्यवसाय, तो हमारे देश में अगर हम बोलते हैं कि जातियां व्यवसाय के आधार पे थी, तो हमारे देश में ऐसा नहीं था कि किसी कुम्हार के मन में आया कि मैं सोनार का काम करूं तो वो सोनार का काम करेगा. तो ऐसी फैसिलिटी हमारे देश में नहीं थी. फॉर सो मेनी सेंचुरीज जो कुम्हार है वो कुम्हार का ही काम करेगा, जो नाई है वो नाई का ही काम करेगा, जो और लोअर कास्ट का है, अनटचेबल है, वो उसको जो कुछ प्रोफेशंस उसको दिए गए हैं उसका ही उसको काम करने वाला था. जैसे कचरा उठाने वाला वही काम करेगा, जानवरों को, मरे हुए जानवरों को लेके जाने वाला वही काम करेगा. सो दीज काइंड ऑफ सोशल लाइक प्रोफेशंस वेर अटैच्ड टू द कास्ट. ओके, एंड दैट्स व्हाई देयर वाज अ डिस्क्रिमिनेशन. सो दैट कास्ट वाज पर्टिकुलरली रिलेटेड टू associated with the deprivation, discrimination. Okay, the practices like untouchability started in India. At the same time, there were different rules for the women section of the society. समाजामध्ये जो महिला वर्ग होता त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे नियम होते. विमेन सेक्शन ऑफ द सोसाइटी वॉज द मोस्ट डिफ्राइड सेक्शन ऑफ द सोसाइटी. जो महिलाएं थी वो भले ही किसी वर्ण की हो या किसी जाति की हो,
वो सबसे ज्यादा डिप्राइव्ड थी, ओके, वो सबसे ज्यादा पीड़ित थी, ओके। आप कंटेम्पररी, मैं जो वॉट एवर आई एम टेलिंग, सो you can correlate these particular statements in present sense also, in contemporary world also. आपको पता चलेगा कि even today we are following some kind of social practices, and that's why you can see that ki there are the cases of atrocities reported across the India. There are cases of atrocities on the women reported from across the India. So ये social injustice किसकी वजह से था? ये जो हमारी ladder based system थी, कास्ट बेस्ड सिस्टम थी, उसके माध्यम से जो विषमता आई, उस आधार पे गरीब, रिच एंड पुअर ये एक था, और फिर मेल एंड फीमेल ये एक था। सो ऐसी काफी सारी विषमताएं हमारे देश में थी, और उसी के वजह से फिर जो हमारे नेचुरल और ह्यूमन राइट्स थे, दैट वेर मीन्स मेनी पीपल ऑफ द इंडिया, दे वेर डिप्राइव्ड ऑफ देयर नेचुरल राइट्स, इवन द राइट ऑफ वाटर, गेटिंग वाटर, ओके, फेचिंग वाटर फ्रॉम द common public places. Okay, so Dr. Ambedkar, when started his movement for the rights of the untouchables in India, so he started first of his struggle from the Mahad Satyagraha. Mahad Satyagraha, you must be knowing that Mahad is a place in the Maharashtra, and that Mahad Satyagraha is associated with right to fetch water from the public tank. Okay, जो public tank है, जो नगर पालिका ने सबके लिए खुला किया था, लेकिन वहां के जो अपर कास्ट थे वो इसको मानने के लिए तैयार नहीं थे, इस राइट्स को मानने के लिए तैयार नहीं थे, ठीक है। सो डॉक्टर आम्बेडकर, हु वाज अ चैंपियन फॉर दिस सोशल इक्वालिटी, उन्होंने पहला जो संघर्ष किया, उन्होंने इस वजह से किया। आप अगर इसी बात को वर्ल्ड वाइड जाएंगे तो अफ्रीका में नेल्सन मंडेला का नाम आपने सुना होगा, यू मस्ट बी नोइंग द नेम ऑफ नेल्सन मंडेला, who started apartheid movement. apartheid movement उसको बोलते हैं कि नस्ल के खिलाफ, रेसिज्म के खिलाफ मूवमेंट, गोरे और काले, ठीक है। तो गोरे लोग काले लोगों को, जो ब्लैक थे, उनको इसी तरह से ऑपरेस करते थे। रिसेंटली एक अमेरिका में एक घटना घटी है जिसमें वो पूरा वीडियो वायरल हुआ था रिसेंट पीरियड में, जिसमें दिखाया गया है कि एक वाइट रेस का पुलिस ऑफिसर एक ब्लैक व्यक्ति को दबोच रहा है, और उसको जब तक वो मरा नहीं तब तक उसको उसने छोड़ा नहीं। एंड देन इमीडिएटली यू कैन सी द रिएक्शन। ये होती है सोसाइटी, ये होता है सोशल डिस्क्रिमिनेशन। हमारे देश में भी इसी तरह से सोशल डिस्क्रिमिनेशन सालों तक चला रहा, ऐसा नहीं कि ये 1 साल चला, 2 साल चला, ये सैकड़ों साल था। एंड दैट्स व्हाई द कंसेप्ट ऑफ द सोशल जस्टिस इवॉल्व्ड, एंड द वर्ड सोशल जस्टिस इज मेंशन फर्स्ट, इट केम फर्स्ट। सामाजिक आधार पे आप इस पर्टिकुलर कास्ट के हो तो आपको सारे प्रिविलेजेस है, आप इस कास्ट को है तो आपको कोई भी प्रिविलेजेस नहीं है। इनफैक्ट यू आर नॉट कंसिडर्ड एज अ ह्यूमन बीइंग। ओके, सो ये जो विषमता है इसकी वजह से, और ये बहुत बड़ा इतिहास है। ओके, जब आप भारत का इतिहास पढ़ोगे, सो दैट टाइम यू विल कम टू नो अबाउट दिस पर्टिकुलर थिंग्स। तो ये हो गया सोशल जस्टिस। उसके बाद आर्थिक विषमता थी हमारे देश में, वी वेर हैविंग इकोनॉमिक दिस वन। Okay, even today you can see that ki there is a rich section of the society, there is a poor section of the society, ठीक आहे। सो हे एक मोठ्या प्रमाणात डिस्क्रिमिनेशन होतं। आणि आताच्या संदर्भात काय आहे की देर आर सो मेनी देर आर सो मेनी इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम्स। आपल्या इकडे आता बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लेवलचे जर लोक असतील तर त्यांच्यासाठी ते राशन कार्ड वगैरे हे असतं, माहिती असेल तुम्हाला, कार्ड्स असतात, कार्ड्स, स्वस्त धान्य दुकान, ठीक आहे। सो हे कशासाठी या स्कीम्स, की हे जे इकॉनॉमिक डिस्क्रिमिनेशन होतं, ज्याच्यामुळे लोक गरीब राहिले अनेक वर्ष, ज्याच्यामुळे गरिबी निर्माण झाली देशामध्ये। वेगवेगळे कारण आहेत फॉर द पॉवर्टी, देर आर सो मेनी रिझन्स इन द प्रेझेंट कंटेक्स्ट ऑल्सो, अँड इन द इफ यू सी द हिस्टॉरिकल कंटेक्स्ट, सो विथ रिस्पेक्ट टू हिस्ट्री देर आर सो मेनी रिझन्स। म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज युअर कास्ट सिस्टम। ओके, हे जे डिस्क्रिमिनेशन होतं ते गरीब लोक का राहिले, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे कास्ट सिस्टम आहे भारताच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर। कारण जो व्यक्ती शिकू शकत नाही, जो व्यक्ती त्याचे ह्युमन राईट्सच एन्जॉय करू शकत नाही, जर महिला जर शिकू शकल्या नाही तर पुढे कशा जातील, मग त्यांचा आर्थिक विकास कसा होणार, त्यांचा सामाजिक विकास कसा होणार, त्यांचा राजनैतिक विकास कसा होणार। तुम्हा लोकांना जर आज मी म्हटलं की भारतातील जे काही डॉमिनेटेड धर्मग्रंथ होते है ना, रिलिजियस टेक्स्ट होते,
अगर मैं कहूंगा कि चलो उन ग्रंथों का एप्लीकेशन आज से चालू करेंगे, तो आप सारी जितनी भी महिलाएं अभी पढ़ रही है, गर्ल्स जो मेरा लेक्चर सुन रही है, दोज हु वांट टू बिकम आईएएस ऑफिसर, सो उनको घर में बैठना पड़ेगा, घर के ही काम जो है वो करने होंगे, बिकॉज आवर religious texts don't allow women to come outside and to take education. You must be knowing the struggle of Mahatma Phule and the Savitribai Phule in Maharashtra itself. We people belong to Maharashtra, so you must be knowing their sacrifice for enlightening this society. Okay, है ना? सो त्याच्यामुळे तुम्हाला जर धर्मग्रंथांच्या नियमानुसार जर समजा काम करायला लावलं, तर सगळ्याच्या सगळ्या महिलांना आणि भारतातल्या सगळ्या बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांना घरी बसावं लागेल, आणि जी काही तुमच्या जातीच्या आधारावरती तुमचे प्रोफेशन्स होते तर ते तुम्हाला करावं लागतील. ओके, सो त्याच्यामुळे म्हणून कॉन्स्टिट्यूशन का महत्वाचं आहे, बिकॉज कॉन्स्टिट्यूशन गिव्स यू सुप्रीम पॉवर, कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स यू दॅट पर्टिक्युलर अपॉर्च्युनिटी. बिकॉज ऑफ कॉन्स्टिट्यूशन यू आर एन्जॉयिंग, you are getting education, you are like you are having some kind of self respect, you are becoming doctor, you are becoming engineers, you are becoming scientists, you are becoming lawyers and what not. Okay, जर आपण धर्मग्रंथांचे, yes सर मग कॉन्स्टिट्यूशन आहे, मग ते धर्मग्रंथ अजून एक्झिस्ट का करतं? म्हणजे नाही, कॉन्स्टिट्यूशन आहे ना, मग तरी पण ते का आहे? नाही, तो नाही ना, तो दॅट इज ऑल्सो, दॅट फ्रीडम इज ऑल्सो गिवन बाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. That freedom is also given by Constitution of India. Constitution do not deny any kind of religious practices. Constitution do not deny any kind of worship. Constitution talks about human equality. Okay, so whatever the irrelevant practices, that is discarded by the Constitution. But if you are having some kind of faith, if you are having some kind of faith in your some like any kind of thing, so you can enjoy, you can do that thing. Okay, you should not hamper the social harmony. तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, आपण त्याच्यावरती नंतर बोलणार आहोत, है ना? आपण जस्ट आता ही सुरुवात आहे आपली, ठीक आहे? सो त्याच्यामुळे कसं आहे की रिलीजियस टेक्स्ट आर देअर, you can respect that religious text, you can follow whatever the different religions किंवा जे काही असेल ते तुम्ही फॉलो करू शकता सगळ्या गोष्टी. पण भारताच्या संदर्भात तुम्हाला परत मी कोट करतो की डॉक्टर आंबेडकरांनी परत मनुस्मृती दहनाचा एक कार्यक्रम केलेला होता, ज्याच्यामध्ये मनुस्मृती नावाचा एक टेक्स्ट आहे, विच इज कन्सिडर्ड ॲज अ टेक्स्ट ऑफ द ब्राह्मणिकल लिटरेचर, आणि त्याला जाळण्यात आलेलं होतं. सो वाय? बिकॉज दॅट टेक्स्ट टॉक्स अबाउट ऑल काइंड ऑफ injustice. Okay, every kind of injustice. There were different rules for the people belong to the different varnas. There were different rules for the people, for the women's. Okay, आणि त्याच्यामुळे ते डिस्क्रिमिनेटरी प्रॅक्टिसेस होते, आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा जो परत सत्याग्रह झाला, तर त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी त्या मनुस्मृती दहन केलेलं होतं, आणि मनुस्मृती दहनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा जो धर्मग्रंथ आहे, हा धर्मग्रंथ संपूर्णतः विषमता सांगतो, आणि त्याच्यामुळे अशा धर्मग्रंथाची कुठलीही गरज नाही, आणि म्हणून ते त्यांनी जाळलेला होता. ठीक आहे, त्याचं प्रतिकात्मक दहन दरवर्षी म्हणजे होत राहतं. सो कीप इन माइंड की द religious texts which are spreading this kind of hatred, which are spreading this kind of injustice, which are having this kind of like different rules for the different sections of the society, so that are not at all useful. Okay, and that's why the constitution is such a document which talks about the equality. म्हणून मग तुम्हाला सोशल जस्टिस आहे, म्हणून तुम्हाला इकॉनॉमिक डिप्रिव्हेशन होतं, म्हणून आर्थिक न्याय आहे, आणि म्हणून तुम्हाला सगळ्याच प्रकारचे अधिकार नव्हते या देशातील अनेक लोकांना. शेकडो, म्हणजे या देशातील तुम्ही फक्त काही पर्टिक्युलर बोटावरती मोजण्या इतक्या जर कास्ट घेतल्या, सो दॅट आर कन्सिडर्ड ॲज द अपर स्टॅटा ऑफ द सोसायटी. रेस्ट ऑफ द स्टॅटा इज लोअर स्टॅटा ऑफ द सोसायटी. ओके, यू जस्ट कीप असाइड few castes. Okay, so rest of the castes are lower caste. Okay, so त्याच्यामुळे तुम्हाला पॉलिटिकल हे नव्हतं, पॉलिटिकल पार्टिसिपेशन नव्हतं. ओके, आणि त्यामुळे हे सगळेच्या सगळे जे न्याय आहे, हा सगळा न्याय आहे, तर त्या याच्यामध्ये आला. म्हणजे जस्टिस काय, तर न्याय कसा, तर तुम्हाला सामाजिक जस्टिस पाहिजे, तुम्हाला इकॉनॉमिक जस्टिस पाहिजे, आणि तुम्हाला पॉलिटिकल जस्टिस पाहिजे. मग आता त्याच्यासाठी काय, तर मग यंत्रणा उभ्या करायची आहे. आता हा बघा, दिस इज अ कन्सेप्च्युअल पार्ट. नाउ व्हॉट वी नीड टू डू, सोशल जस्टिस. कसा मिळेल सोशल जस्टिस,
your government should give equal treatment to all citizens of India. You need to consider their social background, whether they belong to the backward communities of Indian society, whether they belong to the upper strata of the society. त्यांच्या कास्टमुळे त्यांच्या ज्या अपॉर्च्युनिटीज डिनाय करण्यात आल्या त्या कशा मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून मग गव्हर्नमेंटला काम करावं लागतं. आणि म्हणून त्याचा अप्लिकेशन पार्ट ज्यावेळेस आपण बघतो, सो आउट ऑफ दॅट देर आर सो मेनी पॉलिसीज, ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. देर आर सो मेनी पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट विच स्टार्टेड आफ्टरवर्ड्स आफ्टर द इम्प्लीमेंटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो द मोस्ट इंपॉर्टेंट पॉलिसी, उसमें जैसे सारे लोग काफी इस पे हल्ला होता है, बात होती है, तो रिजर्वेशन पॉलिसी जो है ये इसी सोशल इनजस्टिस के कारण आई है. द पॉलिसी ऑफ रिजर्वेशन, आरक्षण, जैसे अभी शेड्यूल कास्ट को, शेड्यूल ट्राइब्स को मिलता है, ओबीसी को मिलता है, अभी तो ईडब्ल्यूएस भी कैटेगरी आ गई, इकोनॉमिकली वीकर सेक्शंस. फिर महाराष्ट्र में जैसे हमारी जो मराठा कम्युनिटीज है उसके लिए भी आ गया है ना. सो दैट इज सोशली एंड एजुकेशनली बैकवर्डनेस के आधार पे, ठीक है. और कहीं काफी सारे स्टेट्स में काफी सारे जो लोग हैं, अलग अलग कम्युनिटीज जो है, सो दे आर ऑल्सो डिमांडिंग फॉर द रिजर्वेशन. सो ये रिजर्वेशन पॉलिसीज किसके लिए है? फॉर दोज पीपल हु वेर सोशली एंड एजुकेशनली बैकवर्ड, सामाजिक और शैक्षणिक तौर पे जो लोग बैकवर्ड रहे थे, ओके, जिनको उनके राइट्स सेंचुरीज तक डिनाय किए गए, उनके लिए पॉलिसी आई. सो दिस इज वन ऑफ द पॉलिसीज विच आर फॉर द रिफॉर्मेशन, ज्याला आपण म्हणतो की सुधारणा. म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना व्यवस्थित जॉब्स मिळाला पाहिजे, त्यांना सगळे पॉवर्स मिळाले पाहिजे. तर याच्यासाठी तसंच मग तुमच्या इकडे इकॉनॉमिक, ओके, इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे काय? तुम्हाला आता हे माहिती असेल की अभी जो लोग है, अभी के लोग, मैंने जो एग्जाम्पल दिया था कि भाई कोई पहले जो कुम्हार का काम करता था तो वो कुम्हार का ही काम करता था, उसका बेटा भी कुम्हार ही रहता था, उसको मटके बनाने के सिवा दूसरा कोई प्रावधान नहीं था. अभी ऐसा हो रहा है क्या? The things are not, the things have changed. What is happening now? अगर कोई कुम्हार का बेटा है, कोई लोहार का बेटा है, कोई नाई का बेटा है, और कोई अलग अलग कास्ट कम्युनिटी के अगर लड़के हैं, so they are not doing their professions. They are doing different professions. They can take education, they can become IAS officer, they can become IPS officer, they can become pilot, they can become like anything, है ना. तो ये क्यों हो रहा है? ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन की वजह से. और फिर उससे क्या होता है कि आपका आर्थिक विकास होता है. आप अगर वही आपका घिसा पिटा काम, वही आपके कम्युनिटी से रिलेटेड अगर काम आप करते रहोगे जिंदगी भर, तो चलो आपको हो सकता है कि पैसा तो मिल जाएगा, लेकिन जो सेल्फ रिस्पेक्ट मिलता है और जो एक सोसाइटी में जो एक बड़ा रिकॉग्निशन मिलता है, जैसे अभी कहानियां आती है कि बाबा इसका बेटा, रिक्शा पुलर का बेटा आईएएस बन गया, तो लोगों को क्या, अरे बाप रे, क्या अप्रिसिएशन है ना. झुग्गी झोपड़ी का में रहने वाला बच्चा आईपीएस बन गया, लड़की साइंटिस्ट बन गई, ये बन गई, वो बन गई, सो पीपल फील प्राउड, है ना. सबको प्राउड नहीं फील होता, काफी सारे लोगों के पेट में भी दर्द होता है, लेकिन बेसिकली कुछ लोगों को, जैसे उस पर्टिकुलर तबके के लोगों को बहुत वो सेल्फ रिस्पेक्ट जैसी भावना होती है कि नहीं, हमारे इसमें से हो गया है, हमारे यहाँ से हो गया है, गरीब परिवार का लड़का हो गया है. सो ये जो है ना, दिस इज फॉर योर इकोनॉमिक डेवलपमेंट, दिस इज फॉर योर इकोनॉमिक रिफॉर्मेशन. इससे आपका सामाजिक स्तर ऊंचा होता है, इससे आपका आर्थिक स्तर ऊंचा होता है. ये एक बात और ध्यान में रखना कि कास्ट का फैक्टर अभी भी हमारे देश में डोमिनेटेड है, because you can see that कि even if you become a MP MLA, even if you become a minister, even if you become a like IAS officer, and if somebody like those who are like believing in these caste practices, so if they are knowing that you belong to so and so caste, so they behave like their behavior gets changed. Okay, so many times in like in common life also you can see that these things are happening even 21st century India. Okay, म्हणजे भारताच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात. आणि याच्या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो की जस्ट अ मिनिट, हा सो दिस थिंग्स आर हैपनिंग इन इंडिया. कीप जस्ट अ मिनिट, मेरा जो बैटरी है ना, 1 मिनट लो हो रहा है, 2 मिनट.
मेरा बैटरी लो है. Okay, so with respect to this justice, we are having social justice, economic justice, and political justice, and you need to understand all these things very conceptually. Okay, very proper. If you are like going for interview, and if you are writing your answers to mains examination, specifically at the UPSC civil services examination, so you need to have this kind of conceptual understanding. Whatever written in the books, so that is a limited thing, but you need to correlate all those things. You need to get so many inputs from the from different references. Okay, like whatever I am talking with you, so that is after a sufficient like studies, maturity level, and all these things. My experience in this field for this so many years. Okay, almost more than 15 years. Okay, so आम्ही जे सांगतो ते तुम्हाला ते फार वेगळ्या अँगलने जे बियॉन्ड बुक्स आहे ते सांगत असतो. अदरवाइज all these things are not very much mentioned in detail in any like book. म्हणजे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक घ्याल, mostly people are referring Lakshmikant book. Okay, M. Lakshmikant, or some few people they refer D.D. Basu. So even these kind of historical background, so that is not mentioned in these kind of books. So that are these books are a good source, but for conceptual understanding, for historical understanding, this discussion is very important. जे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये शक्यतोवर मिळत नाही. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या की हे शब्द का आले, तर सामाजिक, आर्थिक आणि पॉलिटिकल विकास. म्हणून मग आता पॉलिटिकल वरती जर आपण आलो, तर पॉलिटिकल वरती थोडंसं मी तुम्हाला सांगतो की वी आर हॅव्हिंग there is one very crucial issue. Many of the students, many of the people, they talk about this issue, and this is a very different, very what you can say, it's a very diluted notion or very misconcept about this thing. बऱ्याच लोकांना तुम्हाला माहिती असेल की आता पंचायत राज इन्स्टिट्यूशन जे आहेत भारतातल्याच, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. सो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये माहिती असेल तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये 50% महिलांना आरक्षण आहे. ओके, वाय 50% रिझर्वेशन इज गिव्हन टू द विमेन इन महाराष्ट्र इन द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. जसं आता ज्याला आपण म्हणतो की व्हॉट यू कॅन से जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याच्यामध्ये महिलांना, भारतीय महिलांना म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना 50% आरक्षण आहे. म्हणजे समजा जर एससी ची सीट असेल तर त्याच्यात 50% आरक्षण, एसटी ची असेल 50%, ओबीसी ची असेल 50% आरक्षण. वाय सांगा? वाय दिस रिझर्वेशन इज मेंटेन फॉर द विमेन? टू एनकरेज विमेन एम्पॉवरमेंट. ओके, अरे हा, एनकरेज विमेन एम्पॉवरमेंट, विमेनचं एनकरेजमेंट तेव्हाच होणार जेव्हा तिचं पार्टिसिपेशन वाढेल तेव्हाच. पार्टिसिपेशन, फर्स्ट थिंग इज दॅट पार्टिसिपेशन. इफ देर इज नो पार्टिसिपेशन, व्हॉट इज द यूज ऑफ एनकरेजमेंट? ओके, पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट. पार्टिसिपेशन, महिलांचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. आता मला वेळ नाहीये, नाहीतर मी आता बोललो असतो. यू मस्ट बी नोईंग दॅट की देर वॉज अ हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल नावाचा एक हे होतं ज्याच्याबद्दल खूप चर्चा भारतामध्ये झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती वाद सुद्धा झाला होता 1951च्या दरम्यान. ओके, सो इन दॅट डॉक्टर आंबेडकर ही प्रपोज दॅट द हिंदू विमेन्स they should get all their socio-economic and political rights, every right. Okay, जो भारत की जो हिंदू महिला है उनको सारे के सारे उनके जो अधिकार जो उनसे छीने गए हैं, जो उनको नकारे गए हैं, वो उनको मिलने चाहिए. और उसमें उनका ये मानना था कि भारतीय महिलाओं को, भारतीय हिंदू महिलाओं को जो उनका पॉलिटिकल पार्टिसिपेशन है उससे रिलेटेड पे उनके राइट्स उनको मिलना चाहिए. उस समय की जो कांग्रेस गवर्नमेंट थी, उस कांग्रेस गवर्नमेंट ने डॉक्टर आंबेडकर की जो ये हिंदू कोड बिल के बारे में जो डिमांड थी, हिंदू कोड बिल को पास करके भारतीय महिलाओं को, सारे के सारे भारतीय हिंदू महिलाओं को सारे के सारे अधिकार देने की जो डिमांड थी, वो कांग्रेस पार्टी ने उस समय नकारी थी. ओके,
उस समय नकारी थी। अगर उस समय बाबा साहेब आम्बेडकर की अगर ये डिमांड पूरी हो जाती थी तो भारत की जो हिंदू महिलाएं हैं उनका आज का जो स्थान है वो आज वो जहाँ पे है उससे कहीं ज्यादा बड़ा होता था. ओके, they would be at the very higher level. Okay, they would be at the very respectable level. आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी फक्त एकच प्राईम मिनिस्टर झाल्या, महिला प्राईम मिनिस्टर, त्या सुद्धा त्यांचं घराणं होतं म्हणून झाल्या. शी वॉज नॉट फ्रॉम द ऑर्डिनरी फॅमिली. ओके, सिन्स शी गॉट अ सपोर्ट, she was from the Gandhi Nehru family. Okay, so she got an opportunity. ओके, लेकिन अगर वो हिंदू कोड बिल पास हो जाता था तो बहुत मतलब जो काफी अलग अलग बैकग्राउंड की जो महिलाएं हैं वो भी प्राइम मिनिस्टर्स बन सकती थी और काफी सुधार जो है वो तब से हो सकता था. ओके, तो ये थोड़ा सा अलग किस्सा है. whenever I find time, so that time I will discuss with you. Okay, so keep in mind कि now even today there is no opportunity to women, there is no reservation to women in the parliament, है ना. भारतातील महिलांसाठी पार्लमेंट मध्ये अजूनही रिझर्वेशन नाही आलेलं आहे. त्याच्या संदर्भातलं बिल मात्र पेंडिंग आहे लोकसभा आणि तिकडे. ठीक आहे, पंचायत राज यंत्रणेमध्ये आलेलं आहे. तसंच तुम्हाला हा माहिती असेल, ही एक गोष्ट माहिती असेल की 10% रिझर्वेशन, okay, means sorry, reservation, political reservation was given for the 10 years. Political reservation म्हणजे राजकीय काय म्हणतात त्याला, राजकीय आरक्षण हे 10 वर्षासाठी दिलेलं होतं. 10 वर्षासाठी दिलेलं होतं फॉर द बॅकवर्ड कम्युनिटीज, फॉर द SC/ST कम्युनिटीज. इट वॉज गिवन फॉर द 10 years. पॉलिटिकल रिजर्वेशन दिया था, राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण मतलब क्या कि अगर लोकसभा है, राज्यसभा है, विधानसभा है, सो उसमें इतने शेड्यूल कास्ट के लोग रहेंगे, इतने शेड्यूल ट्राइब के लोग रहेंगे, इस तरह से. और फिर उस समय जैसे जैसे 10 साल होते गए तो वैसे वैसे उसको बढ़ाते गए और फिर वो अभी 2026 तक जो है तो वो बढ़ाया गया है. अमेंडमेंट होते गए और उसको बढ़ाते गया. अभी इसमें क्या है ना कि पीपल आर लाइक दोज हु डोंट हैव एनी नॉलेज अबाउट दिस पॉलिसी ऑफ द रिजर्वेशन और पॉलिटिकल रिजर्वेशन पॉलिसी. सो दे आर सेइंग दैट कि कॉन्स्टिट्यूशन में तो रिजर्वेशन पॉलिसी केवल 10 साल के लिए रखी गई थी. दोज हु डोंट हैव एनी नॉलेज रिगार्डिंग दिस. व्हाई दिस पॉलिटिकल रिजर्वेशन? व्हाई दिस पॉलिटिकल रिजर्वेशन केम? Political reservation came for representation of these people who were not into politics, who were not into parliament, who were not into state assemblies. So to increase their representation into state assemblies, into this political structure, political setup, that reservation was given and it was for the 10 years. But उसको फिर बढ़ाया गया और फिर वो अभी तक कायम है. ठीक है. So that reservation and the other reservation policy which is related to the job opportunities, education, etc., so that is different. Okay, so anyway, like I am just concluding this session. Okay, so हे लक्षात ठेवा, आपण उद्या आणखी बोलणार आहोत याच्या संदर्भात पुढे. सो हे लक्षात ठेवा, हे जे तिन्ही वर्ड्स जे आले ना जस्टिस मध्ये, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, याच्या पाठीमागे संपूर्ण भारताचा इतिहास आहे, शेकडो वर्षांचा इतिहास आहे. ओके, आणि म्हणून त्याच्यामध्ये पहिला वर्ड आला की न्याय पाहिजे. न्याय कसा पाहिजे तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनीतिक न्याय. मग आर्थिक न्यायासाठी आता तुम्ही बघत असाल की स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम वगैरे वगैरे, हे कशातून येते ह्या सगळ्या गोष्टी? दिस इज रिलेटेड टू युअर इकॉनॉमिक जस्टिस, आर्थिक न्याय. तुम्ही उद्योगपती झाले पाहिजे. वेगवेगळे जे लोक कधीच उद्योग क्षेत्रात नव्हते, जे लोक कधी बिझनेसमध्ये नव्हते, ज्या लोकांना नोकऱ्या नव्हत्या, ज्या लोकांकडे कुठल्याही पद्धतीचे उत्पन्नाची साधनं नव्हते. ओके, सो त्यांच्यासाठी हे आर्थिक न्यायाचं तत्व आहे. ओव्हरऑल हे सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे इट इज नॉट ऍज सच विथ रिस्पेक्ट टू कास्ट कॅटेगरी वगैरे वगैरे, बट देर आर स्पेशल स्कीम्स, बट देर आर स्पेशल सेफगार्ड्स that are framed for the welfare of those people of the society who were never into mainstream. Okay, so these are the things. Okay, so any point, any question related to today's discussion, फिर हम stop करते हैं और कल हमें continue करना है. Any question? रिम्पाल सर उद्या आर्टिकल शिकवणार का ते? आर्टिकल शिकवणार का?
उद्या आपलं हे एक 15 मिनिटामध्ये डिस्कशन होऊन जाणार रिलेटेड टू प्रियांबल. ओके, and then I will start a structure of entire constitution. Structure of entire constitution, and then I will start from the article first. Okay. चलो. सर हाँ बोल. आता तुम्ही सांगितले की जसं इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या होत्या, तर आवाज येतोय मला ऐकायला. हा बोल 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 बोल, येतोय मला आवाज. तर जसं इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या होत्या, तर आता जसं सर आवाज येतोय कोणाच्या तरी माईकचं, ऐकायला येत नाही. जसं आता जस्ट इंदिरा गांधी झाले होते जसे प्रधानमंत्री, पण आता भारतामध्ये आता कोणतीही महिला अशी प्रधानमंत्री बनू शकणार का नाही? तू ठरवलं तर तू बनू शकते. म्हणजे आता जसं म्हणजे जसं सर म्हणजे आता सपोज की जास्त असं राजनीतीमध्ये जसं की महिला अशी कोणती राजनीतिक उभी राहिलेली दिसत नाही, तसं म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की म्हणजे कोणती महिला म्हणजे अशी बनू शकणार का नाही यावेळी, म्हणजे असं. नाही बनू शकते ना, बनू शकते. आपण बनवू ना. तू ये पॉलिटिक्स मध्ये, मी बनवतो तुला प्रधानमंत्री. नाही सर, मला नाही दिसायचं पॉलिटिक्स मध्ये. ठीक आहे. हा, तसं काही नाही आहे की लिडरशिप क्रिएशन. बघ, लीडर ही एक फार वेगळी गोष्ट असते. काही लोक हे वारसा हक्कानी येतात. म्हणजे जसं आता इंदिरा गांधी सुद्धा वारसा सक्सेशन मध्येच आल्या ना त्या, है ना. प्रतिभा पाटील अनिकेतने सांगितलं की प्रेसिडेंट होत्या, ठीक आहे. सो कसं असते ना की इट मॅटर्स अ लॉट. लिडरशिप डेव्हलप होण्यासाठी अनेक गोष्टी अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे नुसता बघा, तुम्ही आता IAS बनू शकता, परंतु तुम्हाला एखादा चांगला लीडर बनणं हे फार डिफिकल्ट गोष्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे इट्स अ चॅलेंजिंग थिंग. आणि ते पण जर तुम्हाला सपोर्ट नसला, म्हणजे कुठलाही सपोर्ट नाही, यू डोंट हॅव एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड, यू डोंट हॅव एनी लाईक की म्हणतो ना की कोणता गॉडफादर नाहीये तुमच्या पाठीमागे, तर तिथे, आणि विशेष करून भारतामध्ये महिलांना हे खूप चॅलेंजिंग आहे. मुलींसाठी, महिलांसाठी हे खूप चॅलेंजिंग आहे. तुम्ही 2 वर्ष अभ्यास करून IAS ऑफिसर बनू शकता, तुम्ही 22व्या वर्षी IAS झाले की चीफ सेक्रेटरी बनू शकता, परंतु तुम्ही लीडर बनणं आणि खूप चांगल्या लीडर बनून हे होणं हे चॅलेंजिंग आहे. कारण त्याच्यासाठी पार्टी पॉलिटिक्स असतं, त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम टाइम तुम्हाला द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, भरपूर मेहनत आहे त्याच्यामध्ये, असं काही नाही. पण ठरवलं तर ते पण होऊ शकतं. ठीक आहे. ठरवलं तर ते पण होऊ शकतं. 21व्या शतकामध्येच ते करूया, आपण काहीतरी करूया, बघूया. मी पण विचार करेल थोडासा. तू पहिले IAS हो आणि नंतर मग विचार करू आपण. ठीक आहे. सर, मला ते राजनीतीचं नाही, म्हणजे त्याच्यात नाही जायचं असं हे नाही माझं, फक्त माझं विचारच होती की. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. विचार मांडला ही चांगली गोष्ट आहे. बाकीच्या तर विचारत पण नाही, अक्षदा पण नाही विचारत, पूजा पण नाही विचारत, आणखी काय ह्या 2 डॉक्टर तर काहीच विचारत नाहीत. प्राजक्ता ती पण. चला, सो विचारत चला, तुम्ही बोलत चला. ओके, एनी डॉक्टर? डॉक्टर पैकी कोणाला काही प्रश्न आहे? सुविधा, फरहीन, हॅलो, काही क्वेश्चन? एनी क्वेश्चन? चलो, ठीक आहे. चला, ठीक आहे. सो आय एम लाईक कन्क्लुडिंग हिअर टुडेज सेशन. आय होप की देर आर सो मेनी डायमेन्शन्स ऑफ दिस डिस्कशन. म्हणजे मी जर डिस्कशन करायला गेलो तर खूप डिस्कशन होत राहणार ते. सुरुवातीला मी थोडंसं तुम्हाला इन डिटेल का सांगतोय, कारण हे महत्वाचं आहे. आय फील इट इज इम्पॉर्टंट. अदरवाईज मी फक्त असं नुसता म्हणजे संपायचं म्हटलं तर खूप लवकर संपू शकतो मी. म्हणजे प्रियांबल डिस्कशन करणं म्हणजे काय, तो जस्ट एक बाकीच्या लोकांसाठी 10 मिनिटाचा पार्ट आहे तो, परंतु मला ते 2 तासच लागतात, कमीत कमी 2-3 तासच लागतात. कारण मला नुसतं असं काहीतरी शिकवणं हे काही मला जमत नाही. ओके, सो अदरवाईज कसं ना, प्रियांबल मध्ये काय लिहिलेलं बाबा, सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, चलो ठीक आहे, हो गया प्रियांबल अपना. सो दॅट इज नॉट माय पॉइंट ऑफ व्ह्यू, बिकॉज आय वॉन्ट टू लाईक टू फ्री युअर मेंटल ब्लॉक्स, है ना. इन-डेप्थ लर्निंग इज मस्ट. इन-डेप्थ लर्निंग इज मस्ट. आपल्याला ते शिकायचं नसतं, प्रॅक्टिकल त्याचं असलं पाहिजे. इन-डेप्थ लर्निंग हे महत्वाचं आहे, कारण हे तुमच्या फक्त ऍडमिनिस्ट्रेशन साठी नाही, तर हे तुमच्या आयुष्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. ओके, बिकॉज
getting the things in a proper direction and proper manner, that is most important thing. Okay, so thank you very much. Okay, so I am concluding you. this session here. आणि उद्या Thank you, आपण sir. उद्या आपण भेटूया. ठीक आहे, एक मिनिट. Okay. Yes, sir. चलो.